अरविंद केजरीवाल आणि तुमचं समीकरण कसं आहे, काही वादविवाद झाले किंवा अशा काही गोष्टी घडल्यात की तुम्ही त्याच्यातनं परावृत्त झालात, असं काय घडलं किंवा अरविंद केजरीवालांबद्दल तुमचं काय थॉट काय आहे? नाही, ते पहिल्यांदा त्यांनी ते इंडिया अलायन्स मध्ये गेले ना, तर त्याचं वाईट वाटलं मला. आम आदमी पार्टी इंडिया अलायन्स के प्रति कमिटेड है, म्हणून आमची आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल त्यांच्या पुढे नकटे होते. कारण मीडिया हाऊसचे लोक म्हणजे डाकू झालेले, दरोडेखोर झालेले, चोर झालेले, लुटारू झालेले, यांनाच मी देशद्रोही म्हणतो. खरं तर काही आम्ही रील बघितले होते की तुम्ही डिरेक्टली हॉस्पिटलमध्ये जाऊन कपडे वगैरे काढताय. की भावे सरांनी अरे बाप दैनिक लोकमतचं नाव घेतलंय, विजय दरडांचं, देवेंद्र दरडांचं नाव घेतलंय, अरविंद केजरीवालांचं नाव घेतलंय, त्यांना थोबाडं काळे करा सांगितलेलं आहे. राजसाहेब ठाकरे, तुम्ही पारंपरिक भ्रष्टबाजारू राजकारणात होतेच ना. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रतीक मेधने आणि विषय संपलाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विषय संपला याचा पहिला एपिसोड आज आम्ही शूट करत आहोत. त्याचं आणि ती सिरीज आम्ही करत आहोत, तिचं नाव आहे बोल बेधडक. आणि यामध्ये आपण एक बेधडक नेतृत्व जितेंद्र भावे सरांचं मी मनापासून स्वागत करतो. सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या एपिसोडला आलात आणि विषय संपलाच्या टीमकडनं आणि माझ्याकडनं तुमचं खूप खूप स्वागत आहे सर. धन्यवाद. धन्यवाद. मी सर्वात आधी जितेंद्र भावे सरांची ओळख करून देतो. जितेंद्र भावे सर हे नाशिकमध्ये आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्रामध्ये समाजकार्य करत आहेत. त्यांच्या हातून अनेक गोरगरिबांचं कल्याण होत आहे आणि ते प्रत्येक गरिबासाठी, प्रत्येक माणसासाठी रात्री 12 जरी वाजले तरी धावून जातात. मी सरांना विनंती करतो की सर तुम्ही तुमचं एक इंट्रोडक्शन सर्वांना करून द्यावं आपल्या प्रेक्षकांना. नमस्कार, माझं नाव जितेंद्र नरेश भाभे असं आहे. भा परत एकदा भ त्याच्यावर एक मात्रा, हे माझं खरं नाव. पण मला माझ्या आजोबांना, पंजोबांना, खापर पंजोबांना कोणीच भाभे नावाने कधीच ओळखलं नाही आणि मलाही ओळखत नाही. म्हणून आम्ही भावे नाव जे आहे त्या नावाने प्रचलित आहोत. भाभे नावाने आमचं खरं कागदोपत्री नाव आहे आणि ते आम्हाला नष्ट करायचं नाही आहे. आमचे 30च कुटुंब शिल्लक आहे अख्ख्या महाराष्ट्रभर. आम्ही कोकणातनं येतो, नंतर आमचे आजोबा वगैरे सगळे पुण्याला शिफ्ट झाले कोकणातनं आणि पुण्यावरून पुन्हा पोटापाण्यासाठी नाशिकला आले आणि नाशिकला आल्यानंतर आजोबांमधनं माझा वडिलांचा संसार वेगळा झाला आणि ते पोटापाण्यासाठी चितळी, पूर्वीचा श्रीरामपूर तालुका आणि आत्ताचा राहता तालुका, अहमदनगर जिल्हा त्यावेळचा, आत्ताचा अहिल्यादेवी नगर, तिथलं माझं जन्म आणि 10वीपर्यंतचं शिक्षण आहे. 11वीला मी BYK कॉलेजला आलेलो आहे. मी सायन्स रिटर्न आहे. 11वी सायन्स माझं RBNB कॉलेजला झालेलं आहे आणि मी ते काही पूर्ण केलं नाही. तिथे माझा फरान कुरेशी केला होता आईवडिलांनी की तुला BSCच करावं लागेल आणि मला काही करायचं नव्हतं. मी नाशिकला येऊन 11वी कॉमर्सला इंग्लिश मिडियमला ॲडमिशन घेतलं. 10वीला मला 35 मार्क आहे फक्त इंग्रजीला, तरीही मी इंग्लिश मिडियमला ॲडमिशन घेतलं आणि उत्तम प्रकारे सगळीकडे फर्स्ट क्लासनी पास झालो, पण तेही रट्टे मारूनच पास झालेलो आहे. कॉमर्समधलं मला काही विचाराल तर दगडं काही माहिती नाही, आता सगळं रट्टे मारून शिकलो आहे. ती BComचा एक कागद आहे माझ्याकडे, फक्त MComचा एक कागद आहे माझ्याकडे, पण त्या डिग्रीचं काही मला कळत नाही आणि कळून घ्यायची इच्छासुद्धा राहिलेली नाही. माणसं वाचण्याचा माझा धंदा आहे. मी आता प्रतीक मेधनेला वाचतोय, तसंच समाजातल्या प्रत्येक माणसाला वाचतोय. हा माझा स्थायी भाव आहे. वाचतो आणि वाचवतोय आहे सर. हां, वाचतो पण आणि वाचवतो पण आहे. आणि माझी ओळख म्हणाल तर शिक्षणाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं माझं BCom झालेलं आहे आणि मी नाशिकला आलो 87 किंवा 86 साली आणि हातामध्ये पेपर घेऊन बोंबलून पेपर विकणे हा माझा धंदा राहिला. त्याच्यानंतर दुपारच्या वेळात मी ऑमलेट पावचा गाडा चालवलेला आहे. वेगवेगळे कामं केलेले, 1 एकर शेती करून पाहिली, गुलाबाचा बाग लावून पाहिलेला आहे, वीट भट्टीवर काम करून पाहिलेलं आहे. सगळे कामं झालेत करून. लहानपणापासून पाव, बटर, डायखड्या, केळं, शेंगा, बोरं विकत आलेलो आहे आणि म्हणून मला विक्याच व्हायचं होतं आयुष्यात. कधीही आय एम हिअर बाय ॲप्लाइंग टू यू फॉर सच अँड सच पोस्ट हा वाक्य जे आहे हे कधी आलंच नाही माझ्या आयुष्यात. कधी कोणाला अर्ज केले नाही, फाटे केले नाही, ठरवून टाकलं आयुष्यभर कुठल्या तरी शाळेच्या बाहेर गोळ्या बिस्किटं विकू, पण कधी कुणाची गुलामी करणार नाही. आणि या पद्धतीनं कामकाज करत असताना लहानपणापासून विद्रोही स्वभाव आहे. दुसरीतच मुख्याध्यापकांच्या केबिनमधली कपाटावरची पृथ्वी आम्हा कामगारांच्या मुलांना काही मिळत नाही, पण शिक्षकांच्या आणि मुख्याध्यापकाच्या मुलांना मात्र ती पृथ्वी न्याहाळायला मिळते, खेळायला मिळते.
आम्हाला काही ती न्याहाळायची नव्हती आणि खेळायची नव्हती, आम्हाला फक्त ते फिरवण्यामध्ये इंटरेस्ट होता. कुठल्या शाळेमध्ये होतात सर तुम्ही? मी शारदा विद्या मंदिर जिल्हा परिषदेच्या शाळेत मी शिकलो. हे जिल्हा परिषदेचं प्रोडक्ट बोलतंय तुमच्याशी. आणि नंतर 5वी ते 10वी कर्मवीर भाऊराव पाटलांची रयत शिक्षण संस्था जी आहे त्या शाळेमध्ये माझं न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण झालं. आणि 11वी सांगितलं तुम्हाला, न्यू इंग्लिश स्कूलचंच रयत शिक्षण संस्थेचंच RBNB कॉलेज श्रीरामपूर, आणि नंतर BYK कॉलेज 11वीपासून तर FY पर्यंत, आणि FY पासून बिटको कॉलेज नाशिक रोड, तिथं माझं BCom झालं. आणि MCom मी एक्सटर्नली 1च वर्ष केलेलं आहे. हे माझं शैक्षणिक. आणि नंतर भावे प्लॅस्टो नावाने नाशिकमध्ये माझे 24 दुकानं होते. त्या दुकानाचा कन्सेप्ट होता, जिथे रस्ता तिथे दुकान, और जहाँ पे दुकान वहीं पे मकान. तिथे जो काही कोणी काम करेल जोडी, त्या जोडीला मी वरती फ्लॅट घेऊन द्यायचो आणि त्याच्यावर माझं काम चालायचं. जवळपास 24 दुकानांचा पसारा होता. 51 लोक कामाला होते. 5 ते 7 कोटीचा टर्नओव्हर होता वर्षाचा. आणि खूप छान पद्धतीनं व्यवसाय करत करत मी मोठा झालो. आणि समाजसेवेचं बाळकडू जे आहे, विद्रोह मी केला तो 2रीमध्ये, तुम्हाला सांगितलं ना, पृथ्वीचा खेळ केला होता मी. तिथपासून जे सुरू झालेलो आहे, म्हणजे समाजकारणाची पार्श्वभूमी सर ही तुमच्यापासून सुरू झाली? वडिलांपासून, आई वडिलांपासून सुरू झाली. माझे आई वडील 7वी नापास आहे दोघं पण. आणि पण 7वी नापास जरी असले तरी त्या खेड्यातलं प्रत्येक मूल शिकलं पाहिजे. आपण तरी 7वी नापास जरी झालो तरी नाशिक शहरात शिकलो, पुणे शहरात शिकलो, पण चितळीच्या लोकांना काही शिकायला मिळत नाही. मग त्यांना शिक्षणाचं वेड लावलं पाहिजे, शिक्षणाबद्दल आपुलकी निर्माण केली पाहिजे. म्हणून आई वडिलांनी रात्रंदिवस त्यासाठी जीव कष्टवला. 100 मुलांना मोफत शिकवलं. अगदी त्यांची शू काढण्यापासून काम केलं. त्यांना आमच्या इथे छोट्या घरात का होईना पण रात्री मुक्काम करायला लावला. वाड्या वस्त्यांवरचे जे मुलं होते त्या मुलांना रात्री घरी जाणं अशक्य असायचं. मुलींना तर आवरणं सुद्धा जमायचं नाही. आईला सरसं करून आंघोळ्या घालून पोरांना बसवायला लागायचं. तर मग ते बाळकडू आई वडिलांकडनं आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग समाजसेवा करत मला भेटलं ते इंडिया अगेन्स्ट करप्शनचे लोक. त्याच्यातनं मिळाले अण्णा हजारेंची मुवमेंट. आणि अण्णा हजारेंच्या मुवमेंटमधून मला मिळाले अरविंद केजरीवाल. त्याच्यामधून मी इथला नाशिकचा आम आदमी पार्टीचा संस्थापक राहिलो. आणि तिथून पुढे मग मी आम आदमी पार्टीतनं मला 12 वर्षांनी किकआउट करण्यात आलं, काढून टाकण्यात आलं. आणि मग मी माझ्या निर्भय महाराष्ट्र पार्टीची स्थापना गेल्या 1 वर्षापूर्वी केली. आत्ता 20 तारखेला ऑगस्टच्या कंप्लीट 1 वर्ष पूर्ण होते. मी आल्या तुम्हाला ती वर्धापन दिनाची पत्रिकाच दिली. सर, सगळ्या आम्हा तरुण पिढींना प्रश्न पडतो की निर्भय महाराष्ट्र पार्टी, तुम्ही सर्वजण आम्ही काळ्या टोप्या घालणारे बरेचसे लोक बघतो, त्याच्यावर लिहिलेलं असतं निर्भय महाराष्ट्र पार्टी. आणि तुम्ही याच्या आधी आम आदमी पार्टीमध्ये होता. तर सर, आम आदमी पार्टीमध्ये असं काय नव्हतं जे तुम्हाला निर्भय महाराष्ट्र पार्टीमध्ये करायला मिळतंय, किंवा ह्या पक्ष स्थापनेची जी कल्पना आहे ती कशातनं आली तुम्हाला? पहिलं मी उत्तर असं देईन तुम्हाला की निर्भय महाराष्ट्र पार्टीची स्थापना का झाली. मी राहिलोय आम आदमी पार्टीचा संस्थापक नाशिकचा. 12 वर्ष या पार्टीनं कुठलं इलेक्शन नाशिकमध्ये एक खासदारकीचं इलेक्शन जर सोडलं तर लढवलंच नाही. ते एक उसना बाहेरचा कॅन्डिडेट आणून लढवलं. त्याचंही सुद्धा आम्ही खूप काम केलं. आणि नंतर पार्टी कधी निवडणुकात लढवत नव्हती, आम्ही कंटाळलेलो होतो. त्याचं दैनिक लोकमतचे विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डा यांना 4 वर्षाची CBI कोर्टाकडनं शिक्षा झाली होती. आणि त्या शिक्षेला त्यांनी आता अपील केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये. तर मला आनंद झाला की एखाद्या मीडिया हाऊसचा एखादा एकदम टग्या माणूस या देशामध्ये खाण घोटाळ्यामध्ये सापडतो आणि त्याला 4 वर्षाची सश्रम कारावासाची त्याच्या पोरासहित शिक्षा होते. तर ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण मीडिया हाऊसचे लोक म्हणजे डाकू झालेले, दरोडेखोर झालेले, चोर झालेले, लुटारू झालेले, यांनाच मी देशद्रोही म्हणतो खरं तर. तर यांना पितापुत्राला सजा झाली याचा मला प्रचंड आनंद झाला. कारण या देशामध्ये आहे ना, गरिबालाच शिक्षा होतात, श्रीमंताला शिक्षा होत नाही. पण एक सुंदर उदाहरण मला मिळालं आणि त्या उदाहरणाचं काम असं मी केलं की त्यावेळेला पेठला जी गुजरात राज्याची बॉर्डर आहे त्या RTOच्या बॉर्डरवर खूप लोकांना लुटलं जातं, येणाऱ्या जाणाऱ्यांना सगळ्यांनाच लुटतात ते. तर त्या पेठ नाक्यावर, पेठ रोडच्या त्या RTOच्या नाक्यावर आम्ही रेड केलेली होती. त्यांना रेड हँड पकडलेलं होतं, पोतेच्या पोते नोटा पाहिलेल्या होत्या. आणि त्या आनंदात आम्ही RTOमध्ये आलेलो होतो आणि RTOच्या लक्षात आणून देत होतो आम्ही की तुमच्या ह्या चोऱ्या बंद करा म्हणून. आणि तिथंच ही बातमी येऊन धडकली. म्हणून मी RTOच्या पायऱ्यांवरच त्या विजय दर्डा आणि देवेंद्र दर्डांच्या त्या बातमीबद्दल बोलायला लागलो. मी नाचलोय त्याच्यामध्ये, मी लाईव्ह केले 10-15 मिनिटाचं. आणि त्याच्यामध्ये अपील केलेलं आहे की तुमचं लोकमत वर्तमानपत्र एकदाचं बंद करा. तुमचे थोबडं काळे झालेले आहेत. लोकांनी कसं वागावं हे सांगण्याचा शहाणपणा करणं बंद करा. तुम्ही अजिबात चांगले नाही आहात. तुम्ही देशद्रोह करताना सापडलेले आहात. कोळशाच्या खाणीमध्ये तुमचे हातही आणि थोबडंही काळं झालेलं आहे. तर अशा लोकांनी देशाला दिशा द्यायची नाही. आणि ते राज्यसभेचे खासदार होते, त्यांनी आम आदमी पार्टीला मतदान केलेलं होतं.
म्हणून आमची आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल त्यांच्या पुढे नकटे होते. तर मग त्यांना ते वाईट वाटलं. यांनी इथून रिपोर्ट पाठवला की तुमचा एक जिल्ह्याचा पदाधिकारी, राज्याचा नेता आमच्या देवेंद्र दर्डांना आणि विजय दर्डांना म्हणतोय की चांगलं झालं बुवा, यांना शिक्षा झाल्या वगैरे, तर हे चांगलं नाही, आम्ही तुम्हाला मतदान केलेलं आहे. मला रात्री 12:18 त्या पक्षातनं काढून टाकण्यात आलं आणि जवळपास 70 ते 80% आम आदमी पार्टी माझ्याकडे येऊन गेली. कारण त्यांना वाटलं की भावे सरांना काढलं म्हटल्यावर काय राहिलं शिल्लक. पण मला काही पक्षभिक्षा काढायचा नव्हता. माझे जे मित्र आत्ता इथं आलेले होते, जगबीर सिंग, तो अतिशय जिद्दी माणूस आहे, मेहनती माणूस आहे आणि आम्ही सगळे इंडिया अगेन्स्ट करप्शनपासून, अण्णा हजारेच्या आंदोलनापासून एकमेकांना ओळखतो, भेटतो, बोलतो आणि आम्ही एकदम घट्ट मैत्री झाली आमची आता. तर तो मला म्हणाला की बुवा आम आदमी पार्टी पण एका सामान्य अरविंद केजरीवाल नावाच्या माणसाने स्थापन केली, त्याला स्थापन करता आली ना, आपल्याला काय अडचण आहे, म्हणून आम्ही पण ती स्थापन केली. आत्ता राष्ट्रीय स्तरावरची रजिस्टर्ड पार्टी आपली निर्भय महाराष्ट्र पार्टी. आणि जनसामान्यांना हे काम करता येतं हे आम्ही जनतेच्या लक्षात आणून दिलेलं आहे. बरोबर. आणि या पार्टीचा आता 365 दिवसांचा प्रवास 20 तारखेला पूर्ण होतोय. निर्भयच का आणि काळ्या टोप्याच का? आता काळी टोपी कशी जन्माला आली? आपल्याकडे भगव्याचं वार आहे, आपल्याकडे निळ्याचं वार आहे, आपल्याकडे पिवळ्याचं वार आहे, आपल्याकडे हिरव्याचं वार आहे, आपल्याकडे पांढऱ्याचं वार आहे. मग सगळेजण सांगायला लागले, माझे आता मित्र सगळेच आहेत. कारण मला काही जातपात, धर्मपंथ, रंग, लिंग, भाषा, प्रांत, गरीब श्रीमंत, उंचा बुट्टा, काळा गोरा काही भेदभाव आवडतच नाही. त्याच्यामुळे मी सगळ्यांचे रंग घेतले. सगळ्यांनी मला सांगितलं, कोणी म्हणतं भगवी घे, कोणी म्हणतं हिरवी घे. मी सगळे रंग घेतले, ते कालवले. कालवल्यावर काय तयार झालं? हा काळा रंग तयार झाला. म्हणून आमच्या टोपीचा रंग काळा आहे. आणि भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला दिले त्याच्यामध्ये सांगितलेले जनताच मालक. आणि मग हे जनताच मालक हे ब्रीदवाक्य आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी का? तो लोकांना स्वातंत्र्य मिळूनही 75 वर्षानंतर निर्भय होता येत नाही. कारण आता मी जे स्फोटक बोललोय त्याच्यामध्ये आता तुमच्या 4-5 जणांची मिटिंग होणार आहे की भावे सरांनी अरे बाप दैनिक लोकमतचं नाव घेतलंय, विजय दर्डांचं, देवेंद्र दर्डांचं नाव घेतलंय, अरविंद केजरीवालांचं नाव घेतलंय, त्यांना थोबाडं काळे करा सांगितलेलं आहे, कोळशाच्या खाणीत तुमचे तोंड काळे झालेले आहेत, काय काय वाक्य वापरले, ठेवायचं का नाही ठेवायचं? तर ती निर्भयता तुमच्यामध्ये आली पाहिजे म्हणून सुद्धा ही इंटरव्ह्यू आहे. आणि म्हणूनच निर्भय म्हणजे सर असं म्हणू शकतो की ज्याला भय नाही कसलं, हो येस त्यालाच आपण निर्भय म्हणतो. सर तुम्ही विजय दर्डा समूह आणि लोकमत समूहाचं नाव घेतलं, बरोबर. तर यामध्ये सर आपली जी सिस्टीम आहे, पोलीस दल आहे किंवा जे अँटी करप्शनवाले आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टींवर जे देखरेख करणारे आपलं सिस्टीम आहे, आपण कितपत त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे? 5%. दुर्दैव आहे आपलं. मी ज्या भारतीय संविधानावर आधारित माझं काम चालू आहे आणि मी वारंवार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान, त्याच्यावर चाललेला माझा देश, हे वारंवार म्हणतो. पण दुर्दैवानं सत्ताधाऱ्यांना या संविधानाला 100% लागू करण्यात अपयश आलेलं आहे. गेल्या 75 वर्षात त्यांना ते यशस्वीपणे करता आलेलं नाही आहे. आणि बाबासाहेबांनी असं कधीच म्हटलं नाही याच्यामध्ये काय जे बदल पाहिजे ते तुम्ही कालानुरूप, परिस्थितीनुरूप करू शकता. आणि बरेच अमेंडमेंट झालेले आहेत. तर काही अमेंडमेंट तुम्हाला ज्या काही करायच्या असतील करा, पण संविधान हे तुम्हाला आदर्शवत ठेवून, समोर ठेवून वाटचाल जर केली तर तू विचारलेला जो प्रश्न आहे, ही जी सिस्टीम आहे, पोलीस आहे, अँटी करप्शन, ह्यांच्यावर किती भरोसा ठेवायचा? तर बघा, माझं दुर्दैवानं उत्तर आलं 5% विश्वास ठेवता येतो. इतक्या करप्ट झालेल्या सिस्टीम आहेत या. आणि मी तरी पण या अशा करप्टेड वातावरणामध्ये सुद्धा रात्रंदिवस रस्त्यावर उतरून जनतेच्या पाठिंब्यावर अतिशय निधड्या छातीनं काम करतोय, निर्भयपणे काम करतोय, लोकांना निर्भय बनवतोय. ज्यांच्यावर अत्याचार झालेला आहे, आता इथेच एक पाथर्डी फाट्याला केस होती. तो माणूस आहे ना तिकीट चेकर आहे, म्हणजे TC आहे रेल्वेमध्ये, आणि गेले 8 वर्ष तो यातना भोगत होता. तो खाजगी सावकाराचा बळी झालेला होता. 3 लाखाचे त्यांनी जवळपास 10 लाख रुपये फेडून सुद्धा तो सावकार त्याला सोडायला तयार नव्हता. काय केलं मी? आजचं जे शस्त्र आहे सगळ्या जगाचं, सोशल मीडिया, ते शस्त्र मी वापरलं आणि त्याला एक्सपोज केलं त्या खाजगी सावकाराला आणि त्या TCचा जीव सोडवलेला आहे. तर ही सिस्टीम जर जिवंत असती तर त्यांना माझ्यापर्यंत यावं लागलं नसतं. आता मी कायद्याच्या चौकटीतच आमच्यावर उपकार झाले बाबांनो की तुम्ही सोशल मीडियाला म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अंतर्गत आम्हाला काम करू देता. तरीही काही नालायक असे सरकारी कर्मचारी आणि अधिकारी आहेत आणि IAS अधिकारी तर इतके नीच आणि हरामखोर आहेत की त्यांच्या केबिनमध्ये त्यांच्यात जर हिंमत असेल ना, त्यांच्या पार्श्वभागात जर दम असेल ना, तर त्यांनी सांगावं जो येईल त्याने आमचं लाईव्ह करावं म्हणून. पण 99% IAS अधिकारी जे आहेत ना,
ते चोऱ्या करत असल्यामुळे त्यांना अजिबात लाईव्ह आवडत नाही. IPS अधिकाऱ्यांना आवडत नाही, IRS अधिकाऱ्यांना आवडत नाही, IFS अधिकाऱ्यांना आवडत नाही. तेच खरे देशद्रोही आहेत असं आमचं म्हणणं आहे. जे जे तुम्हाला लाईव्ह करू देत नाही, जे जे तुम्हाला शूट करू देत नाही, जे जे पारदर्शकतेनं काम करत नाही, जे जे पब्लिक ऑडिटचा विरोध करतात, जे जे RTI ॲक्टिव्हिस्टना माहिती देत नाही, माहिती देऊ नये म्हणून प्रयत्न करतात, असे सगळे लोक देशद्रोही आहेत. आणि या देशद्रोह्यांना चाप लावण्यासाठी म्हणून निर्भय महाराष्ट्र पार्टीचा जन्म आहे. आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी प्रत्येकाला निर्भय बनवत काम करते आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर यश येतं आहे. आणि हा सिस्टीमचाच भाग आहे. ही सिस्टीम 95% करप्ट झालेली आहे आणि ते दुर्दैवानं मला सांगावं वाटतं. आणि त्याच्यातनं सुद्धा त्याला बायपास करून आम्ही इतक्या यशस्वीपणे काम करतोय की तुम्हा तरुणांच्या रोजच्या चर्चेमध्ये जितेंद्र भावे आहे, तुमच्या तरुणांच्या चर्चेमध्ये रोजच्या निर्भय महाराष्ट्र पार्टी आहे आणि त्यांचं निर्भयपणे चालू असलेलं काम पण आहे. अशी ती खूप आनंदाची गोष्ट आहे. पण हे उलटं समीकरण असायला हवं होतं. खरं तर सिस्टीमवर 95% भरोसा असायला हवा होता आणि 5% भावेवर आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीवर भरोसा असायला हवा होता. दुर्भाग्य असं आहे, दुर्दैव असं आहे की 95% लोकांचा आमच्यावर भरोसा आहे, सिस्टीमवर 5% भरोसा आहे. आणि म्हणून ही सिस्टीम पूर्णपणे कोलॅप्स झाल्यासारखी वाटते आणि प्रत्येक ठिकाणी लोक इल्लिगली लीगल काम करत आहेत. कागद तर आहेत हातात, लीगल कागद हातात आहेत, पण लीगल कागद मिळवण्यासाठी जे लीगल वेनी जावं लागतं, जे लीगल कागदपत्र लागतात एखादं शेवटचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी, ते सगळी प्रोसिजर न करता लोक लीगल पेपर हातात घेऊन बसलेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मोटरसायकलचं ड्रायव्हिंग लायसन पाहिजे तुम्हाला, 4 व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसन पाहिजे तुम्हाला, ते निश्चित स्वरूपात मिळेल घरात बसल्या बसल्या. असं जवळपास 95% RTO ऑफिसचं परफॉर्मन्स आहे. दुर्दैवानं सांगावं वाटतं, घरात तुम्हाला पक्क लायसन मिळतं घरात. पण आता लायसन आहे म्हटल्यावर तुम्हाला कोणी म्हटलं लायसन दाखव, तुम्ही दाखवलं तर ते काय आहे, लीगल डॉक्युमेंट आहे. पण तुम्ही ते लिगली मिळवलं का, तर ते इल्लिगली मिळवलं. आता हे घर तुम्ही नावावर जर केलं तर तुमचं घर मधला मध्यस्थ घेतात, सगळीकडे दलाल आहे. RTOला दलाल, महसूल विभागात दलाल, रजिस्ट्रारच्या कार्यालयात दलाल, कोर्टात दलाल, सगळीकडे दलाल आहेत. मग या दलालांच्या माध्यमातून तुम्ही जे कामं करतायत ना, तर ते चूक आहे. त्याच्यामध्ये स्वच्छता आली पाहिजे. आणि ही सगळी पारदर्शकता मेंटेन करण्यासाठी सामाजिक माध्यमं ही जी शस्त्र आहेत ही वापरू दिली पाहिजे. जे संविधान सांगतंय तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय. आत्ता मी अभिव्यक्त जे होतोय, तुमच्या डोक्यात जे आलेले की माझे पॉडकास्टवर एक इंटरव्ह्यू घेतली पाहिजे आणि प्रदीर्घ चालली पाहिजे, काही अडचण नाही, मन मोकळ्या गप्पा झाल्या पाहिजे. तर मन मोकळ्या गप्पा, कुठल्याही विषयावर गप्पा, ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य गव्हर्नमेंटच्या लोकांबरोबर काम करताना सुद्धा मेंटेन झालं पाहिजे. तसं होताना दिसत नाही. म्हणून ही 95% सिस्टम पॅरालाइज झालेली. प्रत्येक नाण्याच्या 2 बाजू असतात सर. आता आपण एका अँगलने बघितलं तर काही लोकांचं असंही मत आहे की जर सरकारी कार्यालयात काम चालू आहे तर तिथे कॅमेरा घेऊन जाणं हे चुकीचं आहे. काही जणांचं म्हणणं आहे की तो आमचा अधिकारही आहे, राईट. तर यावरती तुमचं मत काय. आणि जी ही आपली सिस्टीम आहे, तुम्हाला काय वाटतं, ही तळागाळात आपल्याला प्रॉब्लेम येतोय का वरतूनच सिस्टीम खराब आहे. वरतून खालपर्यंत सिस्टम खराब आहे आणि खालपासून वरपर्यंत सिस्टीम खराब आहे. आणि सिस्टीम खराब करण्यातच 95% लोकांना इंटरेस्ट आहे. कारण सिस्टीम खराब जर केली ना तर बिना कष्टाचे पैसे मिळतात, भरपूर पैसे मिळतात, वेळ फार गुंतवावा लागत नाही. म्हणून लोकांना ही करप्टेड सिस्टीम हवी आहे. आता जे म्हणतात ना की सरकारी कार्यालयामध्ये अलाउड आहे किंवा नाही, अहो कायदा आहे, कायद्यानं अलाउड आहे, काहीच अडचण नाही आहे. पण जे खोटं काम करतात, जे देशाला लुटतात, देशातल्या नागरिकांना लुटतात, ज्यांचा लुटणं हाच धंदा झालेला आहे, त्या लोकांना नको आहे ना पारदर्शकता. त्यामुळे ज्या ज्या लोकांना चोऱ्या करायच्या आहे किंवा चोरीच्या पैशावर ज्यांची गुजराण होते किंवा ज्या चोरांच्या पाठिंब्यावर त्यांचं जगणं सुरू आहे, त्यांच्या कुटुंबाचं जगणं सुरू आहे, त्यांच्या व्यवसायाचं अस्तित्व त्याच्यातनं सुरू आहे, त्या लोकांना नको आहे पारदर्शकता. पण ज्यांना खरं खरं वागायचं आहे, ज्यांना प्रामाणिकता हवी आहे, ज्यांना पारदर्शकता हवी आहे, त्यांना हे लाईव्ह हवं आहे. आता हा काय प्रकार आहे, मला पॉडकास्टमध्ये आणायचं काय कारण आहे, मी रोजच लाईव्ह करतोय, रोजच रस्त्यावर फिरतोय, रोजच माझी ओपन किताब आहे, उघडं पुस्तक आहे माझं, खुलं पुस्तक आहे, खुली किताब आहे मेरी. तरी पण अजून तुम्हाला पानं उलटून उलटून पाहिजेत आणि मलाही काही इंटरेस्ट नाही आहे ते झाकून ठेवण्यात. जेवढे उघडले तेवढे अजून चाळून पहा, अजून वाचा, काही म्हणणं नाही माझं. आणि ही सिस्टीम पण अशीच आहे. पब्लिक ऑडिटचा अर्थ काय, सरकारी कार्यालयात लपवण्यासारखं असतंच काय. सरकारी कार्यालय म्हणजे काय, जनतेची कामं,
त्याची स्वतःची कामं नाही, त्याच्या बायकोचा बायोडाटा नाही पाहते आपण, त्याच्या पोराचे काही खाजगी मॅटर नाही वाचते आपण, त्याचे काही खाजगी मॅटर नाही वाचते आपण, किंवा त्याला काही खाजगी विचारत नाही. वा साहेब नमस्कार, तुमची बायको कशी, असं विचारायला थोडी जातो आपण तिथे. साहेब तुमच्या खुर्शीशी रिलेटेड जे काय काम आहे तिथं तुम्ही काय शेण खाल्लं, काय काम केलं का नाही केलं, का फुकटाचा पगार खाताय, आमचे टॅक्सचे पैसे, घामाचे पैसे. आता आपण इथे बसलोय, इथे प्रत्येक क्षणाचा टॅक्स भरतोय आपण, नुसते बोलतोय तरी या बोलण्याचा टॅक्स भरतोय आपण, आणि तो लाखो करोडो अब्जो रुपये तयार होतो, आणि तो धडाधड त्या याच्यामध्ये जातो तुमच्या सरकारी तिजोऱ्यांमध्ये, आणि त्या तिजोऱ्यांना खालून भोकं पाडून ठेवलेत ह्या नालायकांनी, आणि त्याच्यातनं तो गळून जातोय तो पैसा. तर तो कसा जातो, काय जातो, ह्याची सगळी माहिती घेण्यासाठी हे लाईव्ह घेतलं पाहिजे. कारण त्यांच्याकडनं आहे ना स्लिप ऑफ टंग होऊ शकतं, आणि एखादी त्यांची झाकलेली गोष्ट त्याच्यात उघड होते, आणि त्या भीतीपोटी त्यांना ते लाईव्ह नको असतं, किंवा व्हिडिओ शूटिंग नको असतं, किंवा फोटोग्राफी नको असते. त्यांना फोटोग्राफी कशासाठी हवी असते, बुके देण्यासाठी आणि घेण्यासाठी, बाकी नको असती पारदर्शकता. जसं तुम्ही तुमचं एक ब्रीद वाक्य म्हणू शकतो आपण, जनताच मालक, याला अगदी अनुसरून तुम्ही असं बोललेलं आहात की टॅक्स सिस्टीममधनंच आपला पैसा जातोय आणि जनताच खरी मालक आहे, बरोबर. त्यामध्ये अजून एक मुद्दा सर, मागे काही करप्टेड जे आहेत, अँटी करप्शनने ज्या धाडी टाकल्या होत्या त्यामध्ये काही लोक जे आहेत आपले अधिकारी लोक त्यामध्ये पकडले गेले होते, आणि त्यांचं तुम्ही प्रदर्शन, महाराष्ट्रातली बरीचशी लोक होती त्यांचं तुम्ही प्रदर्शन करप्टेड लोकांचं भरवलं होतं, त्याबद्दल मला जरा सांगाल सर. जनताच मालक ही काय माझ्या डोक्याची उपज नाही. पुन्हा एकदा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये ते लिहिलेलं आहे, म्हणून मी ते म्हणू शकतो. नाही तर मज पामरासी काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. पण मला आता पायीची वाहन ठेवलेलं नाही ना बाबासाहेब आंबेडकरांनी. मला त्यांनी सांगितलंय 150 कोटी जनता मालक आहे या देशाची, मग मी त्याचा अधिकार वापरतो आणि जनताच मालक लिहितो. आणि त्याच अंतर्गत अँटी करप्शनच्या अंडर जे लोक आजपर्यंत रेड हँड पकडले गेले, रेड हँडचा अर्थ काय, रंगे हात पकडा गया वो इंसान जो है वो देशद्रोही ही है. आता काही लोक त्याच्यात निष्पाप असतील तर निष्पापांची संख्या किती विचाराल तर फक्त 1% निष्पाप. 99% लोक जेव्हा पकडले जातात ना तर ते रेड हँड पकडले जातात. त्यांच्या हाताला जे केमिकल लागतं की नाही, ते केमिकलचे हात धुतले की त्या पाण्याचा रंग लाल होतो, म्हणजेच रेड हँड पकडलं. हे तुम्हालाही माहिती नसावं, आज मी खुलासा केला त्याचा. रंगे हात पकडण्याचा अर्थ काय होतो, ते जे नोटा घेतानाचं हाताला लागलेलं केमिकल ते नळाखाली धुतलं की सगळ्या त्या बेसिनमध्ये रंग 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 होतो, म्हणून रंगे हात पकडले असा त्याचा अर्थ आहे. आणि मग आता त्याच्यामध्ये काय उरतं, फक्त कोर्टात जाऊन त्याला टिळा लावायचा असतो, तू गुन्हेगार आहे आणि तुला एवढी शिक्षा झाली. पण आपल्या देशामध्ये त्याचं पण फार अत्यल्प प्रमाण आहे, शेवटापर्यंत त्या केसेस जात नाहीत. त्याच्यामध्ये सगळे चोरांच्याच हाती तिजोरीच्या चाव्या. समजा मला अँटी करप्शनमध्ये पकडलं, तू माझा बॉस असशील ना तर मी तुलाच सेट करून घेतो, आणि तू तुझ्या बॉसला सेट करून घेतो, तुझ्या बॉसला त्याचा बॉस सेट करून घेतो, आणि मी पुन्हा एकदा निर्दोष सुटतो आणि पुन्हा माझी नोकरी चालू असते. पण या दरम्यान मी 10 लाख 5 लाख 7 लाख 20 लाख असा काहीतरी व्यवहार करतो, आणि या सगळ्या शिडीमध्ये हे ते पैसे वाटतो. त्यामुळे अँटी करप्शनच्या केसेस खरं तर खूप पक्क्या केल्या पाहिजेत, आणि लोकांना बडतर्फ ताबडतोब केलं पाहिजे. त्याच्यामध्ये कालापव्यय खूप होतो, लोक रिटायर होऊन जातात. आजही रंगे हात पकडलेले लोक कामं करतायत. हा करतायत ना. सगळ्यात पहिल्यांदा त्यांना तर 3-4 महिन्यातच कामावर बोलवतात आणि 50% पगार चालू करतात त्यांना. मग तिथंच तो थांबून सगळ्यांना चारून लगेच 4-5 महिन्यात 75% पगार करून घेतो तो. तिथेच अजून 6 महिने थांबून तो 100% पगार करून घेतो, आणि तिथंच 6 महिने थांबून तो अजून इन्क्रीमेंटही चालू करून घेतो. तिथेच अजून थांबून तो पेन्शन काय, ग्रॅज्युइटी काय, प्रोव्हिडंट फंड काय, सगळंच त्याची क्लेम करून घेतोय. मग ह्यांना आहे ना सामाजिकदृष्ट्या, सामूहिकदृष्ट्या, सार्वजनिकदृष्ट्या यांना बदनाम केलं पाहिजे. आणि आमची घोषणाच आहे, काम चुकार भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही, लाचखोर भ्रष्टाचारी हेच खरे देशद्रोही. देशद्रोहासाठी काय पाकिस्तानी आणि अफगाणिस्तानी किंवा नेपाळी किंवा श्रीलंकेचा किंवा ब्रह्मदेशातला किंवा बांगलादेशातलाच माणूस पाहिजे, हे खोटं आहे. आपल्याच देशातला काळा इंग्रज जो आहे ना तो ते हे लोक आहेत, आणि तेच देशद्रोही आहेत. आणि त्याच्यामध्ये माझं विधान एकदम बेधडक बिनधास्त करतो. मी उद्या करप्टेड सापडलो ना तर मला देशद्रोही आहे ना सामूहिकरित्या म्हणा, चौकात फाशी द्यायला सुरुवात करा, त्याच्याशिवाय ही उत्तरं निघणार नाही. आणि जर मी करप्टेड आहे तर माझ्या ज्ञानेश्वरीने मला म्हटलं पाहिजे,
माझा बाप देशद्रोही आहे, माझा बाप पैसे खातो, माझा बाप करप्टेड आहे आणि देशाप्रती तो देशभक्ती न निभावता तो देशद्रोह करतोय, मी अशा देशद्रोही बापाची चार्टर्ड अकाउंटंट मुलगी आहे असं तिने जोपर्यंत सांगायला सुरुवात करत नाही तोपर्यंत भावेचं पैसे खाणं थांबणार नाही, देशद्रोह करणं थांबणार नाही. असं प्रत्येकाने केलं पाहिजे. आणि ह्या ज्या लोकांचं मी प्रदर्शन भरवलं होतं त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला, लोक खूप सुखावले आणि त्या लोकांचं प्रदर्शन लाईव्ह केलेलं आहे आम्ही. त्यामुळं ते प्रदर्शन आम्ही वारंवार शेअर करत राहतो, लोकांपुढे ते थोबडे दाखवत राहतो. हे सामाजिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या हे बदनाम झाले पाहिजे म्हणून माझा हा प्रयत्न आहे. कारण कायद्याच्या दृष्टिकोनातनं ते सटकायला आणि सुटायला त्यांना खूप फटी ठेवलेल्या आहेत, त्याच्यातनं ते पळून जात आहेत. म्हणून मी त्यांना त्या खिंडीत गाठून मारलेले आहे, समाजाच्या खिंडीत सापडवलेले आहे त्यांना, म्हणून ते प्रदर्शन भरवलेलं होतं. आणि माझ्या माहितीप्रमाणे देशभरात आजपर्यंत कोणीच अँटी करप्शनमध्ये ट्रॅप झालेल्या लोकांचं प्रदर्शन भरवलेलं नसावं. मी नाही शोध घेतला त्याचा, तुम्ही पण शोध घ्या. पण पहिलं प्रदर्शन असेल ते देशभरातलं. आणि त्याच्यामुळे इतका वचक आहे आपल्या नावाचा आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचा या सगळ्या सरकारी गुंडांवर. हे लोक 9 वाजताची नोकरी असते, नालायकीचे 11ला जातील, 11:30ला जातील, 12ला जातील, त्यांच्या बापाची ठेवे, फुकटचा पगार खातील, केव्हाही दांड्या मारतील, सुट्टीचे अर्ज करणार नाही, केव्हाही येतील, केव्हाही जातील, धर्मशाळा करून ठेवलेली सगळी. आणि लोक तिष्ठत बसलेले असतात त्यांच्या दाराशी, त्यांच्या टेबलाशी, त्यांच्या खुर्च्यांशी. तर ह्याची शरम वाटत नाही त्या लोकांना. तो सुद्धा भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार नुसतेच पैसे घेतले आणि खाल्ले म्हणून नाही होत. हे काम चुकार जे लोक आहेत ना ते सुद्धा देशद्रोही आहेत, लोकांना वेठीस धरतात. आता तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेत असताना आज ज्या शिक्षण माफियाकडे तुमचा जे काही इंजिनिअरिंग झालेलं असेल तो 100% शिक्षण माफिया असेल, त्या शिक्षण माफियाला पोचलो कोणी? तो शिक्षण माफिया राजकीय वरद असतं, कोणाचा त्याला लाभला का? तो स्वतःच राजकीय माणूस आहे. इथपासून शोध घ्या. हे देशद्रोही आहेत सगळे. धनाधन इंजिनियरची फॅक्टरी तयार होते, प्रोडक्ट तयार होत आहेत आणि सगळीकडे ह्याच पद्धतीचं शेण घाललं जातं. तर मी यांना देशद्रोही म्हणायलाच पाहिजे आणि यांचे प्रदर्शनं लावलेच पाहिजे. आणि जे मी भ्रष्टाचाराच्या व्याख्येमध्ये जे लोक येतात ना त्या प्रत्येकाचं प्रदर्शन लावलं पाहिजे. आता आम्ही ह्या सावकारांचं प्रदर्शन रोजच करतो की, खाजगी सावकारांना, पतसंस्थांना, कोऑपरेटिव्ह बँकांना, शेड्युल्ड बँकांना, नॅशनलाइज बँकांना, त्यांच्या ब्रँच मॅनेजरना सगळ्यांना उघडं करतोय आम्ही. शिक्षकांना उघडं करतोय, मुख्याध्यापकांना उघडं करतोय, शिक्षण माफियांना उघडं करतोय, सगळ्यांना, कोणालाच सोडत नाही आम्ही. दवाखाने तर इतके, आता वोकार्ड हॉस्पिटल तर पार बंद पडेपर्यंत पिच्छा पुरवला आम्ही त्यांचा. कारण 10,000चं ऑपरेशन जेव्हा तुम्ही लाख 1.5 लाख रुपये घेता तर तो सुद्धा देशद्रोह आहे ना. शरीरशास्त्राचा आपल्याला अभ्यास नाही, आपण अज्ञानी आहोत, त्याचा गैरफायदा घेऊन जर कोणी लुटालूट करत असतील तर ते देशद्रोहीच आहेत. तुम्हाला इंजिनिअरिंगचा अभ्यास माहिती आहे आणि त्याचा गैरफायदा घेऊन, लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन जर तुम्ही लूट करत असाल तर तुम्ही स्वतः सुद्धा देशद्रोही आहात. सर, समाजकारण करत असताना बऱ्याचशा अडचणी तुम्हाला आल्या असतील, जसं की अँटी करप्शनमध्ये तुम्ही लोकांचं प्रदर्शन भरवतायत अँटी करप्शन ब्युरोच्या सोबत. तर असं करताना अनेकच्या केसेसही तुम्हाला केसला सामोरं जावं लागू शकत असतील, काही लिगल ॲक्शनही झाल्या असतील. तर तुम्हाला या सगळ्या समाजकारणाचा आपलं जे सिस्टीम आहे त्याच्याकडनं फायदा झाला का तुम्हाला अडचणी निर्माण झाल्यात? सर, फायदाही झाला आणि तोटाही झाला. फायदा का होतो, कधी कधी ते माझ्या दहशतीला घाबरून मला मदत करतात, काही काही वेळेला मानवता म्हणून मदत करतात, काही काही वेळेला भारतीय बांधव म्हणून मदत करतात, काही काही वेळेला आपल्या शहरातलाच माणूस म्हणून मदत करतात, काही काही वेळेला त्यांच्या नातेवाईकांना माझ्याकडनं काहीतरी फायदा झालेला असतो म्हणून मदत करतात, काही काही वेळेला देशभक्ती म्हणून मदत करतात. पण पुन्हा व्यस्तच प्रमाणे नॉन कोऑपरेशनचं प्रमाण 95% आहे, 5% प्रमाण मला कोऑपरेशनचं आहे. पण त्यांनी काही फरक पडत नाही. शहीदी ज्यांनी स्वीकारली ना, ज्यांनी हौतात्म्य पत्करलेलं आहे ना, ज्यांनी हौतात्म्य पत्करलं त्याला फाशीच्या दोराचा भीती असण्याचं, दहशत असण्याचं कारणच नाही आहे. बरोबर. जेव्हा तुम्ही मोटरसायकल चालवायला घेता, 4 चाकी चालवायला घेता, त्यावेळेला तुम्हाला माहितीच आहे ना ॲक्सिडेंट होणार आहे, कधीतरी ढगात जाऊ शकतो. तसंच हे सामाजिक कार्य करताना आणि राजकीय कार्य करताना आपल्याला गावगुंडांशीच आपल्याला 2 हात करायचे आहे हे माहिती आहे. त्यामुळे वार कधी पाठीवरून होईल किंवा पुढूनही होईल किंवा मानेवरच होईल किंवा पायांवरच होईल हे माहिती असतं. आता मी तुमच्यापर्यंत पोहोचत असताना माझ्यावर हल्ला होईल हे माझ्या डोक्यात आहे ना. कारण तुम्ही पोरं कुठं ओळखीचे आहे माझ्या, मला काय माहिती तुम्ही इथं काय करणार आहे. पण शेवटी उम्मीद पे दुनिया कायम आहे, विश्वासावरच दुनिया चालते. विश्वास टाकत चालावंच लागतो, कधी घात होईल सांगता येत नाही. मग मरण येतं म्हणून जगणं काही सोडायचं नाही. हौतात्म्य पत्करलं तर मरण येणार आहे आणि ते मरण येणार आहे म्हणून काम करणं सोडायचं किंवा त्याच्यामध्ये घाबरायचं
निर्भयपणे जगायचं नाही, असं काही माझ्याच्यानी जमणार नाही. मी बेधडक बिनधास्त निर्भयपणे कामच करत राहतो, थांबतच नाही. सर तुम्ही म्हणतात की तुम्ही बेधडकपणे काम करतायत, तर तुमच्या फॅमिलीला ह्या गोष्टीबद्दल तुम्ही सांगाल की फॅमिली आणि समाजकारण हे सगळं तुम्ही एकत्र धरून कसं काय चाललेत? बऱ्याचशा अडचणी येत असतील तुम्हाला. खुली किताब हे नुसतं म्हणायला नाही. मला बायकोशी लग्न झाल्यापासून आहे ना खरं बोलता आलेलं आहे. आईवडिलांशी सुद्धा आहे ना मला छानपैकी खरं बोलता आलेलं आहे. माझ्या प्रत्येक नातेवाईकाशी आणि प्रत्येक मित्राशी मला खरं बोलता आलेलं आहे. आणि ज्याला खरं बोलता येतं ना, नुसतंच म्हणायला खुली किताब नाही, खरंच त्याला बोलता येतं. कोणत्याही परिस्थितीत खरंच बोलता येतं. मर्मावर बोट ठेवून समोरच्याचं जे काही चुकलंय ते सांगता येतं. निधड्या छातीनं जगता येतं. जो पारदर्शकतेचा आग्रह धरत असताना स्वतः पारदर्शक राहतो, कायम मोकळं उघडं नागडं ज्याला जगता येतं, त्याला काही अडचण नाही बेधडक बिनधास्त काम करायला. काही रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये, एकदम ओपन काम आहे हे. आणि त्याच्यामुळे मला ते जगण्याला काही पार त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये काही असं काही वाटत नाही. आणि हे सगळ्यांनी खरं तर जगलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की माणूस हा इतर जनावरांपेक्षा हा वेगळा प्राणी आहे आणि त्याचा स्थायी भावच असला पाहिजे, तो प्रामाणिकच असला पाहिजे. पण दुर्भाग्य असं आहे की तो नसतो प्रामाणिक. म्हणून तर महाभारतही झालं, रामायणही झालं, ते खोटेपणामुळे झालं. तर खोटेपणा करू नका. खुली किताब आहे ना, तर खऱ्या अर्थानं खुली किताब राहू द्या जगायला. जीवन असंच असलं पाहिजे. त्याच्यानीच मग मला मोकळा श्वास घेता येतो. म्हणून मी घाबरत नाही आहे. मी जे म्हणालो हौतात्म्य पत्करलेलं आहे, तर ते कोणीतरी मारून टाकेल या भीतीपोटी कुठलाही टर्न घ्यायचा नाही, कुठली ॲडजस्टमेंट करायची नाही. म्हणून बेधडक जास्त काम करताच येतं. बरोबर. सर पुढचा मुद्दा आपण घेऊया की निर्भय महाराष्ट्र पार्टी, तुम्ही म्हणतात की दिवस रात्र काम करते, याचा काही इम्पॅक्ट दिसला असेल कामांवरती? काही असा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला दिसलाय कामांचा, जसं तुम्ही काम करतायत? कायम पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसतो. फक्त मगाच्या प्रश्नातला थोडासा एक विषय राहिला, घरच्यांचं काय. बरोबर. तर मला खरं बोलता येत असल्यामुळं बायकोचा माझ्यावर इतका विश्वास आहे की तू आत्ता जर फोन केला ना की माझं कोणाशी तरी लफडं आहे, माझी बायको अजिबात कवडीचा विश्वास ठेवू शकत नाही. माझी मुलगी नाही, माझे आई वडील नाही. माझ्या भावाला तुम्ही सांगा, त्यांनी करप्शन केलंय, त्यांनी कुठेतरी तोडी केली, त्यांनी कुठेतरी हात मारलाय, त्यांनी कोणाचा तरी आहे ना हक्क मारलाय, कोणी विश्वास नाही ठेवणार. आता हे झालं माझ्या घरच्यांच्या बाबतीत, त्यामुळे त्यांनी मला स्वातंत्र्य दिलेलं आहे. तसंच समाजाच्या बाबतीत आहे. समाजामध्ये सुद्धा मला ज्या वेळेला कोणी नावं ठेवतं ना, तर समाजातलेच काही घटक आहे ना त्याच्यावर उलाल होऊन जातात तिथल्या तिकडे, काहीच प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळं कुटुंबाकडनं मला कुठला विरोध नाही, समाजाकडनंही मला कुठला विरोध नाही. आणि दुसरा प्रश्न काय विचारला? निर्भय महाराष्ट्र पार्टी जे काम करते त्या कामाचा इम्पॅक्ट काय पडतोय सर? आणि तुम्हाला असंच वाटतंय का की फक्त निर्भय महाराष्ट्र पार्टीच काम करते, बाकी पक्ष काम करत नाही तळागाळात ग्राउंड लेवलवरती येऊन? जसे तुम्ही एका कॉलवरती अवेलेबल असतात, राईट, तसे तुम्हाला वाटतात की बाकीही पार्टीची लोक आहेत जे एका कॉलवरती तत्पर आहेत? नाही काम करत आहेत ते. एकदम बेधडक बिनधास्त सांगतो मी तुम्हाला. प्रत्येकाने धंदा करून ठेवलेला आहे राजकारणाचा. निर्भय महाराष्ट्र पार्टी धंदा करत नाही, त्यामुळे तिला जायला जमतं. जसं मला सोशल मीडियावर, मी फेसबुकवर असल्यामुळे ना, इन्स्टावरनं पैसे कमवा, यूट्यूबवरनं पैसे कमवा हे सांगणारे बरेच जीव आहेत. खूप जंतू भेटतात असे मला सांगणारे. तसंच राजकारणातनं पैसे कमवा सांगणारा जो कोणी पहिला माणूस भेटला असेल आणि त्या नालायकाने राजकारण सगळं जे घाण करून ठेवलं, गढूळ करून ठेवलं, तर प्रत्येकाचं टार्गेटच होऊन बसलं, पैसे लावा, पैसे कमवा, जो पैसा लगाएगा वो पैसा कमाएगा. तर त्या पद्धतीनं पैसे कमवणे हे टार्गेट असल्यामुळं समाजसेवा, लोकसेवा, जनसेवा, लोकांसाठी चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही, हे सगळं बाजूला पडलं आणि सगळं मी माझ्यासाठी चालवलेलं राज्य म्हणजे ती लोकशाही, अशा अर्थामध्ये इतर पक्षांचे लोक कामच करत नाहीत. जे करतायत ते कमर्शियली विचार करून करतायत. माझा फायदा काय? प्रत्येक गोष्टीत मी जिथे काम करतोय तिथं मला मतं मिळणार किती हे कॅल्क्युलेशन आहे. आता मी सिडकोतलं काम करण्यात काय हशील आहे का सांगा बरं? गरज होती का मला सिडकोतलं काम करायचं? समजा मी आता लोकसभेच्या वेळेला गरज होती समजा, बरोबर, राईट, मग गरज होती तर मग मला नागपूरला जाऊन काम करायची गरज आहे का? यवतमाळला जाऊन काम करायची गरज आहे का?
कोल्हापूरला जाऊन काम करायची गरज आहे का? जळगावला धुळ्याला जाऊन काम करण्याची गरज आहे का? इगतपुरीला ठाण्याला जाऊन काम करायची गरज आहे का? पण मी केलं, करतो, करीन, शेवटपर्यंत करीन. मी आमदार हो तर खासदार हो नाही तर नगरसेवक हो, काही जरी झालं तरी मी काम मात्र देशभर करणार आहे. तुम्ही सर निर्भय महाराष्ट्र पार्टीला कुठपर्यंत बघता आहात किंवा काय फ्युचर प्लॅनिंग केले आहेत आणि तुम्हाला काय वाटतं की निर्भय महाराष्ट्र पार्टी हा केवढा मोठा पक्ष म्हणून नावारूपास येऊ शकतो? मी काहीतरी उगाच डिंग्या मारण्यात काही अर्थ नाही आहे. जनता जर आम्हाला उचलून धरेल तर आमची प्रगती खूप चांगली होईल आणि जनतेनं आम्हाला उचलून धरावं म्हणून आम्ही पारदर्शकतेची कास कधी सोडू नये. आणि आपल्या शिवराळ भाषेत सांगायचं म्हणजे मी शेण कधी खाऊ नये. मीच शेण खाल्लं नाही तर माझे पदाधिकारी शेण खाणार नाहीत. पण ज्या क्षणाला माझे पदाधिकारी मी शेण खाऊ लागेल त्या दिवशी काही वाढ विकास विस्तार काही होणार नाही. या पक्षाचा, या पक्षाची माती होऊन जाईल. या देशामध्ये हजारो पक्ष जन्माला आले आफ्टर इंडिपेंडन्स आणि हजारो पक्ष मातीमोल झाले. आमचा पण तसा जन्माला आला आहे, तोही मातीमोल होऊन जाईल. पण आम्हाला तडफडून मरण्याची वेळ जरी आली ना तरी आम्ही ते मरण पत्करलं पाहिजे. पण शेण खाता कामा नये, तडजोड करता कामा नये, ॲडजस्टमेंट करता कामा नये, सेटिंग बेटिंग रेटिंग करता कामा नये. म्हणजे कॉम्प्रो, तुमच्या त्या तरुणाईच्या भाषेतलं कॉम्प्रो, ते आम्ही करता कामा नये. आम्ही जर ते केलं तर आमचा वाढ विकास विस्तार शक्य नाही. आणि निश्चित स्वरूपात आम्हाला असं वाटतं की राज्यात तरी मुख्यमंत्री निर्भय महाराष्ट्र पार्टीचा बसावा. तिथपर्यंतची जर मेहनत करायची असेल तर जनता जनार्दनाच्या हृदयात जाण्यासाठीचा जो प्रशस्त मार्ग आहे तो फक्त प्रामाणिकपणाचा आहे, तो फक्त पारदर्शकतेचा आहे आणि जनसेवेचाच आहे. दुसरा मार्गच नाही. शॉर्टकट इज ऑलवेज लॉंग कट. एक्झॅक्टली सर. एवढं निर्मळ आणि पारदर्शक काम करून सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला हवे तितके मतदान मिळाले नाही सर, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? आम्हीच नालायक आहे, ही ते फॅक्ट आहे. आम्हीच नालायक आहोत. जनतेला नावं ठेवण्यात अर्थ नाही. माझा राजकीय प्रवासच किती, 12 वर्षांचा. त्याच्यानंतर निर्भय महाराष्ट्र पार्टीचा प्रवासच किती, 7 महिन्यांचा. 7 महिन्यात 91,000 300 कार्यकर्त्यांच्या बळावर 3132च मतं पडणार ना. तुम्ही पोहोचले का घरोघरी? तुम्ही केलंय का तेवढं डोंगरा एवढं काम? तुमच्या वेगळेपणाची काही छाप पडली का लोकांच्या मनावर? तर त्याचं उत्तर नाही 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 नाही, लाख वेळा नाही. त्यामुळे आमची नालायकी आम्हाला संपवावी लागेल, आम्हाला लायक बनावं लागेल, लोकांच्या नजरेत लायक बनावं लागेल. काही कोणाला दोष देणार नाही आम्ही. हा आमचाच दोष आहे आणि तो आम्ही दोष काढून जगासमोर पुन्हा 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 गेलं पाहिजे आणि निर्दोष साबित होत, लायक साबित होत लोकांपुढे पोचलं की आपोआप सगळं साध्य होईल. त्यामुळे 3132 मतं आमच्या लायकीप्रमाणे आम्हाला बरोबर मिळालेली आहेत. त्याच्यामध्ये लोक सांगतात की काहीतरी गौड बंगाल झालं, अमकं झालं, ढमकं झालं, टमकं झालं. काही नाही, त्या सगळ्या लंगड्या सबबी आहेत. खरी गोष्ट हीच आहे की आम्हीच नालायक होतो आणि म्हणूनच आम्हाला जेवढी आमची नालायकी आहे तेवढे आम्हाला मतं पडली. ओके सर, यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न आम्हा तरुण पिढीला पडतो की राजकारण हे जे आहे, आता बऱ्याच लोकसभा निवडणुकी झाल्या, विधानसभा निवडणुकी झाल्या, तर याचं एक अट्रॅक्शन क्रिएट होतं. तुम्हाला काय वाटतं, जो आपला यूथ आहे त्याने राजकारणाला कुठल्या नजरेने बघावं किंवा एखाद्याला जर राजकारणामध्ये करिअर करायचं असेल, जसा एक विशिष्ट अभ्यासक्रम असतो, एखाद्या जर याच्यामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे, इंजिनिअरिंग म्हणा, डॉक्टर म्हणा, असे अमुक तमुक कोर्स आपण करतो. जर आपल्याला राजकारणी व्हायचं आहे तर यूथने राजकारण ह्या गोष्टीकडे कुठल्या प्रकाराने बघितलं पाहिजे? तुम्हाला काय वाटतं? प्रश्नच चुकीचा आहे. राजकारण काही करिअर असू शकत नाही. हा सेवाभाव आहे. जसं डॉक्टर करिअर करतो तो ढुमकं वाजवतो ना डॉक्टर, किंवा शिक्षक करिअर करतो ना. खोटं. शिक्षण, आरोग्य आणि अजूनही अन्य काही क्षेत्र असतील जे सेवेची क्षेत्र आहेत आणि राजकारणही हे सेवेचं क्षेत्र आहे, समाजकारणही हे सेवेचं क्षेत्र आहे. ते करिअर काही नाही. जो करिअर अँगलनी, करिअर पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्याच्याकडे बघेल तो नालायक आहे, तो नीच आहे, तो हलकट आहे, तो हरामखोर आहे, तो भ्रष्टाचारी आहे. काही संबंध नाही. हे सेवेचं क्षेत्र आहे आणि जितका तुमचा सेवा भाव तेवढा तुमचा बाजारातला वाढेल भाव. जे नुसतीच करतात काव काव त्यांचा कधीच वाढणार नाही भाव. त्यामुळे सेवाभाव तुम्हाला अविरत जपावा लागेल. हे करिअर नाही. तुम्ही शेवटच्या माणसापर्यंत तुमची सेवा
पोचवू शकले तरच यायचं याच्यामध्ये, नाही तर अजिबात थोबाड घालायचं नाही याच्यात, ना खुपसायचंच नाही. डॉक्टर अशाच माणसांनी व्हायचं ज्याला माणसाचं विवळणं, त्याच्या डोळ्यातनं येणारे अश्रू, त्याच्या जखमेतनं भळबळणारं रक्त पाहून ज्याला दयाभाव निर्माण होतो त्यांनीच डॉक्टर व्हायचं. शिक्षक कोणी व्हायचं? ज्याला सदोदित ज्ञानदानाचं कार्य करतच राहावं वाटतं. शहाणे करून सोडावे सकळ जन, असं सुभाषित आहे. तर अशी भावना ज्याच्यामध्ये आहे त्यांनीच शिक्षक व्हायचं. आणि राजकारणी अशाच माणसांनी व्हायचं ज्याला देशच व्यवस्थित राजकारणाच्या माध्यमातून देशाचा उद्धार, देशवासियांचा उद्धार करायचा आहे, त्यांनीच त्याच्यात यायचं. नाही तर गाव बाप्पा जोडायच्या नाही, काही संबंध येत नाही. आणि राजकारणात मला त्रास झाला तर मी काही लोकांना सांगत आणि छाती बडवत आणि रडत ऊर बडवत फिरण्याची काही गरज नाही. कारण मला काही प्रतीक मेदनेने ना अक्षता दिल्या नव्हत्या किंवा रोशनी काही तामन घेऊन आणि निरंजनी घेऊन ओवळायला आली नव्हती. सर तुम राजकारण में नहीं आओगे तो राजकारण का कैसा होगा, राजनीति तो बर्बाद होगी, आप आ जाओ उद्धार कर दो, असं कोणी आलेलं नाही माझ्याकडे कधीच. हे मी स्वतःहून आलेले आहे त्याच्यात. डॉक्टर स्वतःहून होतात लोक, शिक्षक स्वतःहून होतात लोक, राजकारणी स्वतःहून होतात. आणि जे आपण स्वतःहून होतो ना त्यात किरकिर करण्यात काय अर्थ नाही. त्यातलं यशापयश जे आहे ना ते आपल्या नालायकीवरच अवलंबून असतं. आणि त्याच्यामुळे करिअर वगैरे काही नाही त्याच्यामध्ये. ते यशस्वी होण्यासाठी काय करायचं वगैरे ते खोटं आहे. स्वतःला संपवून टाका. राजकारणामध्ये काम करणाऱ्यांनी स्वतः समृद्ध मृत्यूकडे वाटचाल केली पाहिजे. लोकहितार्थ, जनहितार्थ, मानव उत्थानार्थ त्यांनी स्वतः त्याग, तपश्चर्या, समर्पण करण्याची त्याच्यात भावना असेल तरच त्यांनी त्या क्षेत्रात यायचं, अन्यथा यायचं नाही. त्याच्यामुळे आहे ना ते करिअर बिरियर काही नाही. ज्या तरुणाला वाटतं ना चंदनासारखं उगाळत 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 तो देह झिजवून संपून टाकायचा आहे, त्यात पोट्ट्यांनी ह्याच्यात यायचं, नाही तर यायचंच नाही. काय तुमचा प्रांत नाही तो. तुम्ही जर वखवकलेल्या नजरेचे आणि भौतिक सुखांमध्ये लोळण घेण्याचे स्वप्न बाळगत असाल, फॉर्च्युनरमध्ये फिरायचं असेल ना, तर त्या धंदेवाईक बाजारू भ्रष्ट पारंपरिक राजकारणात तुम्ही जा, देशाचं वाटोळं करीत राहा. हेच त्याचं उत्तर आहे. अर्थात राजकारण यालाच आपण समानार्थी समाजकारण म्हणू शकतो? नाही, अजिबात नाही. समाजकारण ही वेगळी कन्सेप्ट आहे, राजकारण ही वेगळी कन्सेप्ट आहे. राजकारण म्हणजे प्रशासन आणि राजकारण म्हणजे जनतेच्या उद्धाराचे सगळे मार्ग जे आपल्या लोकशाहीच्या मूल्यातनं जोपासायचे असतात ते राजकारण आहे. आणि लोकांनी तुम्हाला त्यासाठी प्रतिनिधित्व द्यावं लागतं. समाजकारण म्हणजे स्वतःहून समाजाची सेवा करत राहणं, समाजासाठी झिजत राहणं. आपल्याला दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहे. एकंदरीत आपल्याला हेच बोलायचं आहे की राजकारणामध्येही समाजकारण घडलं करता येतं. तर ते सांगायला फक्त 80% राजकारण आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारण खोटं आहे. ते काही करत नाही, धंदाच करतात सगळे. पेट्या, खोके, पाकिटं, टक्केवाऱ्या, भागीदाऱ्या. मला, मी, माझं, माझ्या पिढीसाठी काय देऊ शकतो, माझ्या साल्या मेवण्यांसाठी मी काय करू शकतो, माझ्या चुलत मावस आते मामे भावंडांसाठी मी काय करू शकतो, ह्याच्यासाठीच येतात सगळे तरफडायला. त्याच्यामध्ये सगळी गटारगंगा करून ठेवली. ती गटारगंगा साफ करण्यासाठी राजकारणात जनतेनं उतरायचं आहे, तरुणांनी उतरायचं आहे. तरुणांनी करिअर म्हणून यायचं नाही, गटारीतली घाण साफ करायला यायचं आहे. आणि गटारीतली घाण साफ करता करता सफोकेट होऊन तुमचा त्याच्यात जीव गेला तरी चालेल, पण साफ करण्यासाठी यायचं आहे. एकंदरीत सर शिक्षण दर्जाचं नाही आहे, जसं पाहिजे त्या दर्जाचं शिक्षण मिळत नाही आहे. त्याच्यामुळे जो एक काय युवा तरुण किंवा एक भारताचा जो भविष्य आहे, जो तरुण बाहेर पडतोय कॉलेजमधनं, तो तेवढा परिपक्व नाही असं म्हणू शकतो आपण. पोट भरू शिक्षण, पोट भरू शिक्षक, पोट भरू शिक्षण माफिया, पोट भरू शिक्षण तज्ज्ञ, पोट भरू शिक्षण मंत्री, हे सगळे जर पोट भरू असतील तर काय दर्जेदार शिक्षण मिळणार आहे तुम्हाला? म्हणजे आपण सर या सगळ्या त्यागाच्या स्टेप्स आहेत. त्याग करायचा आहे सगळ्यांनी. शिक्षकाने त्याग करायचा आहे, शाळा काढणाऱ्या शिक्षण सम्राटांनी त्याग करायचा आहे, शिक्षण सचिवांनी त्याग करायचा आहे, शिक्षण मंत्र्यांनी त्याग करायचा आहे. इन द इंटरेस्ट ऑफ द नेशन, इन द इंटरेस्ट ऑफ द यूथ. पण असं होताना दिसतंय का? हे सगळे पेट्या खोक्यांमध्ये मस्त आहेत. विद्यार्थ्याच्या पालकांचं रक्त शोषण्यात पिण्यात यांना इंटरेस्ट आहे. तर काय तुम्हाला दर्जेदार शिक्षण मिळणार आहे सांगा? ना दर्जेदार शिक्षण मिळत, ना दर्जेदार तुम्हाला औषधोपचार मिळत आहेत, ना दर्जेदार आरोग्य व्यवस्था मिळत आहेत.
सर, या मुद्द्यामध्ये मला थोडं खोलवर जायचं आहे की शिक्षणामुळे आपल्यामध्ये बेरोजगारी वाढते आहे. त्यामध्ये सरकारी ज्या नोकऱ्या आहेत त्याही पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या लोकसंख्येच्या मानाने उपलब्ध नाही आहेत. आणि आरक्षण हा एक मुद्दा आहे. यामध्ये रिझर्वेशनमध्ये वेगवेगळ्या जाती धर्माची लोक येतात, तर त्यामध्ये वेगवेगळा कोठा असतो. तर काही ओपन वर्ग आहे. आता जे मराठा आरक्षण आहे, मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे, मराठ्यांना आरक्षण हवं आहे, याबद्दल तुमचं काय मत आहे की आरक्षण ही गोष्ट देशासाठी चांगली आहे का, ही भविष्यात जाऊन किती घातक ठरू शकते? ती आत्तापर्यंत ती गरजेचीच होती किंवा अजूनही पुढे 5-10 वर्ष अजूनही गरजेची आहे. पण आरक्षण मागण्याची वेळच येऊ नये अशी व्यवस्था ही यंत्रणा किंवा ही व्यवस्था किंवा ही राजकीय व्यवस्था असा का विचार करत नाही? जर KG to PG मोफत दर्जेदार गरजेचं जर शिक्षण दिलं तर तुम्हाला वाटतं का आरक्षणाची गरज आहे? मोफतमध्ये जर दिलं तर KG to PG तुम्हाला ज्या ब्रँचला जायचं त्या ब्रँचला जा. आता ज्यावेळेस सर आपण जॉब्सच्या अनुषंगाने बघतो, हे बघा, नोकरीच्या, तुम्हाला जर दर्जेदार मोफत शिक्षण जर मिळालं ना तर तुम्हाला तुमचा स्वतःचा कल जो आहे ना तो शोधता येतो. आणि जर तुम्ही आर्ट्समध्ये तुमचं करियर केलं आणि तुमच्या लक्षात आलं अरे आपण तो कॉमर्स का स्टूडेंट है भाई, तो वो कॉमर्स में जाके पढ़ सकता है ना, उसके करियर वो खुद ढूंढ सकता है. कशाला राहील बेरोजगारी? तो व्यवसायामध्ये पण जाऊ शकतो. पण आज शिक्षणावरच तर फल्लक होत असेल तर त्याच्या मेंदूचे कवाडं बंद होऊन जातात ना. म्हणून ते आरक्षण बोंबलायला लागतो ना. तर हे सगळं मोफत द्यायला पाहिजे. दर्जेदार शिक्षण हे संविधानानंच तुम्हाला मोफत द्यायला लावलं आहे राईट फ्रॉम द डे वन. पण तुम्ही ऐकतच नाही, त्याचा धंदाच करून ठेवला. तुम्हाला मोफत आरोग्य सुविधा द्यायला लावलेल्या आहे, तुम्ही त्याचा धंदाच करून ठेवला. या दोन गोष्टी फुकट द्यावं, हे आरक्षण वगैरे डिमांडच राहणार नाही ना. करा ना विचार. सगळ्यांना जर ॲडमिशन्स मिळायला लागल्या काय अडचण आहे का? आणि खरा जो नापास होत असेल त्याला नापास करून किकआउट करून टाकायला पाहिजे ना. ऑनेस्टी हा बेस असला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. सर, जे मराठा आरक्षण आहे, मनोज जरांगे पाटील जे डिमांड करतायत, तर तुमचा यावरती कल असा आहे का की ह्या गोष्टी समाजात म्हणजे दिलाच नाही गेलं पाहिजे, असं काही तुमचं म्हणणं आहे का? हे या दोन गोष्टी जर मिळाल्या ना तर जरांगे पाटलांचा जन्मच नाही होणार. मोफत दर्जेदार शिक्षण सर्वांना. वाटतं का आरक्षण पाहिजे? पण हा प्रश्न नोकरीच्या ठिकाणी परत हो, नाही तिथं ज्याची क्वालिटी आहे ना तो पुढे जाईल ना. म्हणजे आरक्षण हे समूळ नष्ट झालं पाहिजे. होईल ते ऑटोमॅटिक. नष्ट करण्याची गरज नाही. आता बऱ्याच गोष्टी नष्ट झाल्या ना ऑटोमॅटिक. तुमचा कॅमेरा आहे का? हे कॅमेरे जे आहेत आजूबाजूला हे नष्ट झाले ना. किती गोष्टी नष्ट झाल्या. घड्याळ राहिलं का हो? असं हळूहळू सगळं नष्ट होऊन जाणार आहे ऑटोमॅटिक. त्यासाठी काही करायची गरज नाही. ग्लोबलायझेशन झाल्यामुळे झालं काय, आता प्रत्येक गोष्ट जी आहे ना लोकांपर्यंत पोहोचायला लागली. तुम्ही संविधानातल्या ह्या दोन गोष्टी द्या. सर्वांना मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा, सर्वांनाच मोफत दर्जेदार जे हवं ते शिक्षण द्या. बरं काय अडचण येईल असं वाटतं का तुम्हाला? आणि ते देण्याचा प्रयत्न झाला. ज्यांनी केला तिथं या बेरोजगारीचे चटके काही बसत नाही आहेत. आणि प्रामाणिक राहावं. तुम्ही प्रामाणिक राहा. ज्याला जी ब्रँच सहन होत नाही, खपत नाही ना, त्याला थांबून टाका. त्याला त्याच्या लायकिंगनुसार त्याच्या क्षेत्रात पाठवा. जसं तुमच्या स्टुडिओत आल्या मी तुम्हाला काय म्हटलं, प्रतीक मेदनेला त्याच्या वडिलांनी त्याचा फरानखुरीशी केलाय का? जर केला असेल ना तर मग प्रॉब्लेम आहे. पण प्रतीकला आवडतं नाही सगळं स्टुडिओ वगैरे मुलाखती घेणं. मग त्याच्या आईवडिलांनी त्याला त्या क्षेत्रातलं शिक्षण दिलं पाहिजे. मग कशाला होतंय ते आरक्षण नाही लागणार. आणि आता प्राप्त परिस्थितीमध्ये ते गरजेचं वाटतंय त्यामुळे ते करतायत. ते कोणी हाऊस म्हणून करताय असं मला काही वाटत नाही. आणि ते मी जे म्हणतो ते होत नाही म्हणून त्या आरक्षणाची गरज आहे, म्हणून त्याची मागणी होते. उगाचच कोणी मागणी करणार नाही. बरोबर, सीधी गोष्ट आहे. सर, तुम्ही दर्जेदार आरोग्य सुविधांबद्दल बोलले. आता जर तुम्ही एकंदरीत बघायला गेलं तर सर्वसाधारण मुलं MIDC जे आहे किंवा आजूबाजूला जो जॉब करतात त्या वर्गाचे मंथली इन्कम 15 ते 20 हजार रुपये आहे. आणि जर कुठलाही आजारपण आलं आणि छोटा जरी आजार झाला, हॉस्पिटलला जर ॲडमिट केलं तर लाख आणि 2-2 लाख, 5-5, 10-10 लाख बिलं होतात.
कोरोना काळामध्ये लोक बाहेर निघायला घाबरत होती, त्या काळामध्ये तुम्ही खूप छान असं काम केलंय सर. वेगवेगळे हॉस्पिटल असतील, खूप रुग्ण होते जे म्हणजे तुम्ही त्यांना बाहेर काढलं, तर त्याबद्दल मला सांगाल सर की काय म्हणजे एकंदरीत जी आपली हॉस्पिटल आरोग्य सुविधा आहे, की आपण सरकारी आरोग्य सुविधा आणि जी प्रायव्हेट आरोग्य सुविधा मिळते यामध्ये किती प्राइस म्हणण्यापेक्षा बिलामध्ये किती तफावत आहे आणि आरोग्य सुविधांमध्ये किती तफावत आहे? खूप लूट आहे. शरीरशास्त्राचा अभ्यास भावेंना नाही, शरीरशास्त्राचा अभ्यास तुझं नाव विसरलो मी, मेधने प्रतीकला पण नाही आहे. त्याचा फायदा घेऊन आहे ना लूटमार खूप मोठ्या प्रमाणावर चालू आहे. माझी डॉक्टरांना विशेषत्वानं विनंती, बाबांनो पारदर्शक आणि प्रामाणिक राहा. उगीच ढुमके वाजवत फिरू नका. करोडो रुपये लागतात. जो मठ्ठ आहे ना, पण त्याच्या बापजाद्याने खूप पैसे कमवून ठेवले ना, तोच 2-2 कोटी रुपये ना MBBS होण्यासाठी खर्च करतो. जर आजही शासकीय कोट्यातनं जर MBBS करायचं असेल तर अत्यल्प पैशांमध्ये MBBS होतो. MD पण करता येतं. तर खोट्या बाता ठोकू नका आणि तुम्ही प्रामाणिक राहा रे. तुम्ही आहे ना मानव सेवा करायची म्हणून डॉक्टर जर झालेला असाल ना, तर तुम्हाला धंदे करायची गरज नाही आणि काळे धंदे करायची गरज नाही. आज आरोग्य क्षेत्रात अजिबात प्रामाणिकता राहिलेली नाहीये. पारदर्शकता तर त्यांच्या गावालाच नाहीये. प्रश्न करता तर कोणी बनायचंच नाहीये. अशी एकदम भीषण परिस्थिती आहे. 2 प्रकारच्या माणसांना आपण त्या काळामध्ये मदत केली. म्हणजे काहींना आपण प्लाझ्मा मिळून दिला, काहींना आपण रक्त मिळून दिलं, काहींना आपण ऑक्सिजन मिळून दिला, काहींना आपण बेड मिळून दिले, काहींना आपण ICU मधले बेड मिळून दिले आणि काहींना आपण फक्त काय दिलं, जादूची झप्पी. कॉन्फिडन्स वाढवला आणि तरी लोक ॲडमिट झाले नाही. जे ॲडमिट झाले त्यांना ICU मध्ये जाऊन जादूची झप्पी दिली. तो कोणता पिक्चर आहे ना, त्याच्यामध्ये तो संजय दत्त जादूची झप्पी देतो सगळ्यांना. ती टेक्नॉलॉजी आम्ही अवलंबली. त्याच्यामध्ये 700-800 रुग्ण घरी पाठवलेले साहेब. त्यांच्याच चहाच्या कपात चहा प्यायलो, त्यांच्याच जेवणाच्या ताटात जेवण केलं, त्यांच्याच कॉटवर बसून जेवण केलं. त्याच्याने कॉन्फिडन्स वाढला लोकांचा आणि लोक गेले घरी. सर, वोकार्ट हॉस्पिटलचा तुम्ही प्रश्न मांडला, बरोबर. तर एखादा प्रसंग सांगाल सर की कुठल्या प्रसंग तुम्हाला प्रसंग आठवत असेल की तुम्ही मदत केली आणि त्याला बाहेर काढला, असा एखादा प्रसंग आमच्या प्रेक्षकांसोबत? वोकार्ट हॉस्पिटल इटसेल्फ ते त्याचं उदाहरण आहे. वोकार्ट हॉस्पिटल हा परिपाक आहे, संतापाचा कडेलोट आहे. कारण तिथपर्यंत आमचा प्रवास जो झाला तो 25 मेची गोष्ट आहे ती, आणि 23 मार्चला झालेला आहे लॉकडाऊन. म्हणजे मार्चचे 7-8 दिवस, एप्रिलचे 30 दिवस आणि मेचे 25 दिवस. म्हणजे या 2 महिन्यात जनतेची जी छळवणूक, अडवणूक, नाडवणूक, रडवणूक, लुटणं, लुबाडणूक हे डॉक्टरांकडनं आणि वेगवेगळ्या दवाखान्यांकडनं जे झालं, बरोबर, उद्विग्न झालेलं होतं. आणि त्यांना जो अंतस्थ सगळ्या यंत्रणांचा सपोर्ट दिसत होता, त्याचा संताप झाला. एकदम उद्वेगाने आणि एकदम संतापाने केलेलं. काही आम्ही रील बघितले होते की तुम्ही डिरेक्टली हॉस्पिटलमध्ये जाऊन कपडे वगैरे काढतायत आणि तोच प्रसंग आहे. वोकार्ट हॉस्पिटलचाच तो प्रसंग आहे. त्याच्यामध्ये काय घडलंय माहिती का, की त्या मुलाच्या घरात 5 डेथ झालेल्या आहे ऑलरेडी. कुठल्या? ज्या मुलासाठी मी कपडे काढले ना, बरोबर, ती परीट गल्ली आहे सिन्नरची. तर त्याच्या आत्याच्या घरात, त्याच्या चुलत्याच्या घरात आणि त्याच्या घरात मिळून 5 लोकांचा मृत्यू झालेला आहे कोविडमुळं. ओके. आणि त्याचे आई वडील पॉझिटिव्ह आणि तोही पॉझिटिव्ह. त्याच्या आई वडिलांचा उपचार झालेला आणि 1.5 लाख रुपये डिपॉझिट घ्यायचं नसताना बेकायदा डिपॉझिट घेतलेलं आहे वोकार्ट हॉस्पिटलनी. आणि तो व्यक्ती कुठे काम करत होता सर? तो सिन्नरला MIDC मध्ये एका ठिकाणी 7,000 रुपये महिन्यानी काम करणारा इलेक्ट्रिकल इंजिनियर होता. BE इलेक्ट्रिकल इंजिनियर पोरगा होता तो. आणि त्यांनी नियोजन बघा किती मस्त केलेलं होतं. त्यांचा धंदा आहे लॉन्ड्रीचा, इस्त्रीचा. ओके. तर त्यांनी त्याच्या आई वडिलांसाठी 8 लाखाची हेल्थ पॉलिसी काढून ठेवलेली होती. कुठल्या कंपनीची काढले त्यांनी? कुठल्या कंपनीची सर? नाही, त्याची कंपनी नाही मला माहिती. पॉलिसी पण कुठल्या कंपनीची काढली ते नाही मला माहिती. पण तिथं काय चूक केली वोकार्ट हॉस्पिटलनी? वोकार्ट हॉस्पिटलनी बेकायदा त्याच्याकडनं डिपॉझिट घेतलेलं ॲट द टाइम ऑफ ॲन ॲडमिशन. ते चूक केलेली होती त्यांनी. आणि त्याच्या आईवडिलांचा डिस्चार्ज झाला तरी त्याला 1.5 लाख रुपये देत नव्हते. त्याला ते सांगत होते तुला आम्ही 1,12,500 रुपये देऊ.
37,500 रुपये देणारच नाही. तर ती लढाई फक्त 37,500ची नव्हती, तर तो परिपाक होता, सगळ्या संतापाचा कडेलोट होता. आणि तिथला जो अमन वर्मा होता ना, तर त्याची अशीच मी पॉडकास्ट टाईप इंटरव्ह्यू घेणार होतो. असे बरेच हॉस्पिटल असतील सर, नॉट ओनली वोकार्ट. नाही, आपण ती स्टोरी पूर्ण करू. पहिल्यांदा अमन वर्माला मी म्हणालो होतो, म्हणजे त्याचा मला फोन आला होता, म्हणजे सर तुम्ही ते सगळं जे रेड करताय ना म्हणे सगळ्या हॉस्पिटल्सवर, तर तुम्ही अनदर साइड ऑफ द कॉइन पण पहा. मी एक्सप्लेन करतो की कॉर्पोरेट हॉस्पिटल चालवताना काय काय प्रॉब्लेम येतात आणि का बरं असं करावं लागतं, का असं वागावं लागतं, का बरं एवढं सक्तीनं सगळी वसुली करावी लागते, का बरं तसं वागल्यानंतर तुम्हाला ती पिळवणूक वाटते, हे मी एक्सप्लेन करील तुम्हाला. तर त्याची तुझ्यासारखीच इंटरव्ह्यू घ्यायला जाणार होतो मी, अशी आमची ओळख झालेली होती. आणि मग मी काय म्हणत होतो, तुम्हाला माझं रौद्र रूप माहिती आहे ना, तर आता या केसमध्ये तुम्ही त्याला फक्त सोडून द्या, त्याचे पैसे त्याला देऊन टाका 1.5 लाख रुपये. कारण तुम्ही 8.5 लाख रुपये त्याचं जे बिल केलेले आहे त्या बिलामध्ये प्रचंड पैसे खाल्लेले. बरोबर. आणि त्याच्यामध्ये 2,55,000 रुपये खाल्लेले होते वोकार्ट हॉस्पिटलने, ते आम्ही सिद्ध करून देऊ शकत होतो. पण तो मुलगा म्हणत होता सर मला त्याच्यावर भांडायचं नाही म्हणे, मला फक्त माझे 1.5 लाख रुपये. निर्भयता नाहीये, निर्भयता नव्हती, त्यामुळे या गोष्टी घडल्या. सर असं वोकार्ट हॉस्पिटल सारखेच अजूनही नाशिकमध्ये हॉस्पिटल असतील की तुम्ही त्याचं नाव घेऊ शकता की टाळावं तिथं जाणं, त्या हॉस्पिटलमध्ये? सगळ्याच हॉस्पिटलमध्ये जाऊ नये अशी परिस्थिती आहे. 100% सांगतो, 100% एकदम धाडसी विधान आहे माझं. एक डॉक्टर नाही माईचा लाल असा की ज्याच्या तोंडाला पाणी सुटत नाही, ज्याच्या जिभेला लाळ सुटत नाही. तो सापडली का तो झपटा मारतो. माझ्यावर त्या IMA आणि डॉक्टरच्या त्या संघटनांनी माझ्यावर टीकेची झोड उठवावी. पण मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकाची जी काही 40-40 लाखाची, 2-2 कोटीची, 1-1 कोटीच्या गाड्या आहेत ना यांच्या, आणि 40-40 बेडेड, 100-100 बेडेड, 50-50 बेडेड हॉस्पिटल झालेत ना यांचे, विदाऊट लुटमार हे शक्य नाही. पारदर्शकताचा अभाव आहे. सगळं चोरी छुपके काम चालू आहे. तेरी बी चूप मेरी बी चूप अशा पद्धतीनं काम चालू आहे. एक हॉस्पिटलने, एक डॉक्टरने असा माईचा लाल पूर्ण प्रामाणिक, आरपार स्वच्छ, अजिबात नाही म्हणजे नाही. लूट म्हणजे लूट, संधी मिळताच लूट, ही चालूच आहे. तर वोकार्टचा मी विषय सांगत होतो, त्या मुलाला त्याचं डिपॉझिट देत नव्हते. त्याचे आईवडील जे त्यांची डिस्चार्ज झाला, तर तसा एखाद्या आमदाराचा जर डिस्चार्ज झाला असता तर आमदाराच्या पोराचे पैसे लावून धरले असते का? नाही. नगरसेवकाच्या पोराचे पैसे लावून धरले असते का? मग तुम्ही या गरीबाचे का लावून धरले, हा प्रश्न होता. आणि त्याची अनादर साइड ऑफ द कॉइन, वाईट वाटतं ना. तू म्हणाला ना काय काय अनुभव आहे त्याच्यातले. ज्यांना मदत झाली, काही लोक तिथल्या तिथं विसरून पण गेले. आणि काही लोकांनी आहे ना, आता ज्या मुलासाठी मी कपडे काढले, तर मी लोकसभेची लढाई लढत होतो, उमेदवारी केली मी लोकसभेची, तर सिन्नर शहर लोकसभेत आलं. बरोबर. तर मग आता ज्यांच्यासाठी कपडे काढले त्या परीट गल्लीनी मला द्यायला पाहिजे ना मतदान. नक्कीच. कोण उभं राहणार आहे? तुम्ही जर उभे राहताय त्यांच्यासाठी, बरोबर, तर तर ना दिलं मतदान. ज्या मुलाला मला बळजबरी कपडे काढायला लावावं लागलेले त्याच्या आई वडिलांसाठी, जेव्हा मी पहिल्यांदा कपडे काढून तयार झालो तो कपडे काढतच नव्हता लवकर, त्याला मला शिव्या देऊन दमदाटी करून काढावे लागलेले कपडे. तर त्या मुलांनी कबुली दिली मला. आता तारीख होती आमची कोर्टात, ती केस चालू आहे ना अजून. कोर्टात तारखेला हजर असताना त्यांनी माफी मागून मला सांगितलं, सर मी माझ्या बायकोनीच फक्त मतदान केलं, बाकी कोणीच मतदान केलं नाही. सगळे म्हणाले की आमचे सिन्नरचे लोकल उमेदवार होते, त्यामुळे आम्हाला ते लहानपणापासून आम्ही सोबतच राहतो म्हणून आम्हाला त्यांनाच मतदान द्यावं लागलं. इतकं अधपतन आहे समाजाचं. म्हणजे मी स्वतःला नालायक कोट केलेलं आहे आत्ता तुझ्या पहिल्या 2-3 प्रश्नामध्ये की तुम्हाला 3132 मत का. मी नालायक आहे असं म्हणालेलो आहे, म्हणून मला 3132 मतं पडली म्हणालेलो आहे. पण आता ह्याच्यामध्ये तर माझी नालायकी काहीच नाही. तरी पण मी नालायकी मान्य करतो की त्याच्या नजरेत अजून मला खूप उंच व्हायला हवं. अजून त्याच्यासाठी मी कपडे काढले तर शेवटचेही कपडे काढायला पाहिजे होती काय, असं मला वाटायला लागलं. तरच मी पात्र झालो असतो, तरच मी लायक झाला असतो की काय. अशा ह्या दुःखदायक पण गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि खूप घटना घडल्या अशा की ज्या लोकांचे कामं करून दिले त्या लोकांनी परत आमच्या सोबत राहिले नाही, आमच्याशी ओळख सुद्धा ठेवत नाही येते. अर्थात मी पण त्यांना सांगतो, तुम्हाला मदत केली तर आम्ही काही उपकार केला नाही, आम्हाला ती आज्ञा झाली, अंतर्मन आमचं तसं मानतं म्हणून आम्ही ते सगळं करत गेलो. तर त्यामुळे पण शेवटी असं असतं, प्रत्येक घटनेच्या मुळाशी मानवता आणि माणुसकी असते, ती जोपासलीच गेली पाहिजे जर आपण माणूस असू तर. बरोबर. आपण जर माणूसच नसून आपल्यातला राक्षस आणि महाराक्षसच जर
थैमानच घालत असेल तर त्याला नोबडी कॅन स्टॉप इट. एक्झॅक्टली सर. तुम्ही लोकसभा निवडणुकीचं नाव घेतलं, बरोबर. लोकसभा निवडणूक सिन्नरमधनं उमेदवार होतं. मी अगदी आमच्या भाषेत जर विचारायला गेलं तर तुम्हाला वाटतं का लोकसभा इलेक्शनमध्ये नाशिकमध्ये तोड्या झाल्या? हो, बिलकुल झाल्या, काहीच विषय नाही. पैसे वाटले गेले, तोड्या झाल्या, छान छान झाले, पैसे वाटले गेले. अगदी लाज वाटते सांगायला की जातीच्या नावानं असलेली मित्रमंडळं, तरुण मंडळं, महिला मंडळं, ज्येष्ठ नागरिक संघ अगदी म्हणजे आबालवृद्धांनी धुवून घेतलं हो. म्हणूनच तर ते निवडणुकीला उभे राहणारे लोक इन्व्हेस्टमेंट करतात आणि मग पैसा लगाएंगे तो पैसा कमाएंगे. त्यांनी लावलाय पैसा म्हणून ते कमवत आहेत. म्हणून हाकेला ओ देणारा आणि पटकन कोणाचा फोन आला म्हणून पळत जाणारा लोकप्रतिनिधी पैदाच होत नाही. आता मी लोकप्रतिनिधी चुकून माकून जरी झालो ना तर मी पळूच शकतो, कारण मला पैसेच खायचे नाही ना. जसं मी तुला म्हटलं, यूट्यूबसाठी समजा मला काही बनवायचं असेल, पैसे कमवण्याच्या दृष्टीने जर ते आत्ताच आपलं ऑफ द रेकॉर्ड बोलणं झालं की आमचं जे रॉ असतं, अनफिल्टर्ड असतं, रस्त्यावरचं जे लाईव्ह असतं ते काय अपील करतं, तर तुम्ही काय म्हणाले मला, त्याला लाली लिपस्टिक लावलेली चालणार नाही. ते जे नॅचरल आहे ते नॅचरलच आहे. तसंच आमचं काम पण सगळं ना नॅचरल ते नॅचरलच आहे आणि त्या नॅचरलला लाली लिपस्टिक नाहीये आणि आम्हाला ती करायची पण नाहीये. तर सर तुम्हाला वाटतं का की नाशिकमध्ये जे प्रॉब्लेम आहेत त्याला अनुसरून आत्ताचे जे माननीय खासदार राजाभाऊ वाजे जे आहेत ते ह्या सगळ्या प्रॉब्लेमला धरून असे साजेसे असे उमेदवार निवडले गेलेले, परफेक्ट एक खासदार आहे असं तुम्हाला वाटतं? मजबुरी पक्षांची मजबुरी आहे ती आणि त्यांचं इमेज चांगली आहे म्हणून त्यांना ती उमेदवारी मिळाली. पण आजही मी तुम्हाला सांगतो ते खासदार म्हणून आहे ना ते व्यक्तिमत्व अक्षम आहे. खासदारकीचे आयाम खूप मोठे आहेत, त्याचा ऑरा खूप मोठा आहे, खूप काम करण्यासारखं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो 24 तास कमी पडतील. म्हणजे आपल्याला असं तुमचं इतकं काम करायचंय. आज मी कोणीच नाहीये तरी मी 16 तास बिझी आहे यार, काहीच पद नाहीये. तुम्हाला वाटतं का की सर तो व्यक्ती तेवढा सक्षम नाहीये खासदारकीचं? नाहीये सक्षम. तेच काय अगोदरचे पण नव्हते, त्याच्या आधीचेही नव्हते, अजिबात नाही. त्यांनी व्याख्याच समजली नाहीये. खासदारकीची व्याख्या अशी की स्वतःसाठी जगायचंच नाही साहेब. रात्र दिवस काम करून तडफडून मरण येईल इतकं कष्ट आहे त्याच्यात. तेव्हा हे सगळं लाईन दोरीत येण्याची शक्यता आहे, नाही ते लाईन दोरीत येणारच नाही. हे सरळ निग्लेक्ट करून टाकतात. उद्या पाहू, परवा पाहू, महिन्यानी पाहू, 2 महिन्यांनी पाहू, हे झालं ते झालं, तेच नाही ना राव जागेवर, अशी काही कारणं असतात. ॲक्च्युली खासदार म्हटला ना तर राजा बोले आणि दल आले. राजा आहे तो. प्रत्येक ठिकाणी नाक खुपसलं पाहिजे, प्रत्येक ठिकाणी तोंड घातलं पाहिजे, प्रत्येक ठिकाणी इंटरफिअरन्स केला पाहिजे. पण तसा तो करत नाही, कारण त्याला परत निवडणूक लढवायची असते, खासदारकी परत मिळवायची असते. सगळ्यांच्या मदतीशिवाय पुन्हा खासदारकी लढवली जाऊ शकत नाही. म्हणून तो लाचार, दिनदुबळा, ॲडजस्टमेंट करणारा, कॉम्प्रो करणारा, तडजोड करणारा, लाचार दिनदुबळा असा आपण लोकप्रतिनिधी पैदा करतो. त्याच्यामध्ये त्याची पण सगळीच चूक आहे असं म्हणता येत नाही. हरकत नाही सर. लोकसभा निवडणुकीमध्ये मी बोलायला गेलो तर तुम्ही अपक्ष उभे होतात. तर अरविंद केजरीवाल आणि तुमचं समीकरण कसं आहे? काही वादविवाद झाले किंवा अशा काही गोष्टी घडल्यात की तुम्ही त्याच्यातनं परावृत्त झालात, असं काय घडलं? किंवा अरविंद केजरीवालांबद्दल तुमचं काय थॉट काय आहेत? नाही, ते पहिल्यांदा त्यांनी ते इंडिया अलायन्समध्ये गेले ना तर त्याचं वाईट वाटलं मला असं वाटत होतं माझा नेता इतका ताकदवर आहे ना, त्यांनी कोणाशी अलायन्स करायची काहीच गरज नाही. कारण आमची ताकदच इतकी जबरदस्त होती की दिल्लीमध्ये राज्य आहे, नंतर आमचे खासदार निवडून आलेले होते पंजाबमधले, नंतर आमचे राज्यसभेमध्ये 10 खासदार आहे. बरोबर. राज्यसभेत 10 खासदार असलेला कोणता पक्ष आहे? त्यांचे 10 खासदार होते. बरंच काही ताकदवर काम होतं त्यांचं. आणि ते का बरं कॉन्फिडन्स नाही आला त्यांना? पंजाबमध्ये सत्ता आहे, पंजाबचाही मुख्यमंत्री आमचाच होता ना, तर मग का बरं त्यांनी हाय खाल्ली किंवा स्वतःचा घात का करून घेतला? याचं वाईट वाटलं मला. इंडिया अलायन्समध्ये जायचं आता आनंद आहे सर तुम्हाला? स्वतःचा भारी वाटतं, आता एकदम मोकळं वाटतं. आता आपणच मालक आणि आपणच चालक आहे, काही टेन्शन नाही आहे, कोणाची जबाबदारी नाही आहे, कोणाचा दबाव नाही आहे. मला आज प्रतीकनी बोलवलं तरी यायचंच आहे, मला तुमच्यापैकी कोणी बोलवलं तरी यायचंच आहे. तुमचे काही प्रॉब्लेम असले तरी सोडवण्याचं कुठलंही बंधन नाही आहे. आऊत झालं पाहिजे, ताऊत झालं पाहिजे, अमुकत पाहिजे, ढमुकत पाहिजे, काहीच नाही.
माझा माणूस आहे, भारतीय माणूस आहे, मी त्याच्यासाठी जीव काढणार, संपलं. नो मर्यादा, नो लिमिट, काम करत राहा, टेन्शन नाही. त्याला आम आदमी पार्टीला मला मर्यादा होत्या आणि नको त्या भंगारांच्या हातामध्ये त्यांनी सत्ता देऊन ठेवल्यामुळं आपल्याला काही कोणाचा अंडरडॉग व्हायचं नव्हतं, कारण आपण संस्थापक होतो ना इथले. बरोबर. आपण जे म्हणायचो ते व्हायचं. आणि उगीच कोणतरी 3 पाट आला आणि त्या 3 पाटामुळं जर आपल्यावर जर शेकत असेल तर असल्या 3 पाटांना आपण 3 टाईम कोलून टाकतो, काही संबंध येत नाही त्यांचा. विट्टी दांडूतली विट्टी जशी कोलतो ना तसंच आपण त्यांना कोलतो आणि आपण असंच बोलतो आणि जो चुकला ना त्याची चामडीच सोलतो. आणि ते केलं मी, कारण सत्यावर बोट ठेवलं, मर्मावर बोट ठेवलं आणि मग त्यांना ते दुखलं, खुपलं. केजरीवालांबद्दल काढलं. हा, केजरीवालांचंच सांगतो ना. मग त्यांनी काढलं आपल्याला रात्री 12:18 तर काही फरक पडत नाही. आता सर विधानसभाच्या जे निवडणूक येत आहे, विधानसभा निवडणूक लागणार आहेत, तर त्याला अनुसरून आपले काय प्लॅनिंग आहेत? आपण त्यासाठी निवडणूक लढवणार आहात का? स्वच्छ, पारदर्शक, प्रामाणिक आणि जनतेप्रती आणि देशाप्रती, भारतीयांप्रती, जातपात, धर्मपंथ, रंग, लिंग, भाषा, प्रांत, गरीब श्रीमंत, उंच बुटका, नाकेला, चपट्या नाकाचा, आंधळा, डोळस असा कुठलाही भेदभाव न करता जे, तर असे कॅन्डिडेट जे आम्ही सगळ्या महाराष्ट्रभर उभे करायला तयार आहे, जे स्वतःचं पुस्तक आम्हाला चालू देतील, वाचू देतील, त्या पुस्तकातल्या मुद्द्यांवर चिंतन, मनन, पठन करू देऊ शकतील, अशा प्रत्येक उघड्या पुस्तकवाल्या प्रत्येक माणसाचं इथं उमेदवार म्हणून स्वागत आहे. आणि 288च्या 288 जागा लढवायला सुद्धा आम्हाला काहीही अडचण नाही. पक्ष आमचा, जनता आमची, उमेदवार आमचे, मतदार आमचे, मग अडचण काय? सर आता सध्याचा जो लाडकी बहीण हा जो योजना सरकार राबवत आहे, एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस सर असतील, अजित पवार सर आहेत, त्यांच्या अंतर्गत आता एक लाडकी बहीण योजना त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे. विधानसभा इलेक्शनला अनुसरूनच आपण म्हणू शकतो की त्याच्या पार्श्वभूमीवरच ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर तुमचं याच्यावरती काय मत आहे सर? लाडकी बहीण जनतेला लाचखोर बनवायचे प्रयत्न हे इतके दिवस नाही बहीण आठवली. पवार खानदान 40-50 वर्षापासून सत्तेत आहे. त्यांना त्यावेळेला विसर पडला का? त्यावेळेला काय दोडक्या बहिणी होत्या का? लाडक्या बहिणी नव्हत्या का? आणि त्याच्यावर वरकडी म्हणजे लाडका भाऊ पण पैदा करून ठेवला. नीचपणा आहे हा सगळा. आणि हे सगळं आहे ना निवडणुकीसाठी लोकांना लाचखोर बनवण्याचा कार्यक्रम आहे. तर याचा आम्ही प्रखर टीकाकार आहे, त्याचा मी धिक्कार करतो. आणि योजना ज्या आहेत ना त्या पारदर्शक पद्धतीनं जनहितार्थ जर येत असतील ना तर त्या खूप चांगल्या आहे, त्याचं स्वागत झालं पाहिजे. सर पण काहीतरी उद्देश ठेवून लोकांना विकत घेण्याचा प्रयत्नात झालेली ही योजना आहे. सर दर महिन्याला 1500 रुपये जर आपल्या माता भगिनींच्या जर अकाउंटला येत आहेत तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? नाही, माता भगिनींना आहे ना वेगवेगळ्या पद्धतीने आहे ना तुम्ही उद्योगाला मदत करा, त्यांच्या रोजगाराला मदत करा, त्यांना तेवढा रिलीफ द्या, त्यांना आरोग्याच्या सुविधा पोचवा, त्यांच्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांना मदत करा, त्यांना रेशन दुकानातलं रेशन व्यवस्थित कसं चांगलं क्वालिटीचं दर्जेदार मिळेल ते बघा, MSEBच्या युनिटचे दर कमी करा, तिंदा ST प्रवास जो आहे तो किफायतशीर दरामध्ये करून द्या. बऱ्याच गोष्टी आहे ना, महागाईवर नियंत्रण आणा. काय अडचण आहे तुम्हाला? तुम्ही ते नाही करत, मूळ मुद्दा दिला सोडून आणि लाडकी बहीण आणि लाडक्या भाऊचं तुंतुन वाजून राहिले ते. सर आता तुम्ही तसं म्हणताय तर दिल्लीमध्ये लाईट फ्री, पाणी फ्री, शिक्षण फ्री, हॉस्पिटल आरोग्य सगळं फ्री, या सगळ्या फ्री गोष्टी आपल्याला चालत आहेत दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीच्या. मग लाडकी बहीण या योजनेवर टीका का सर? त्यावेळेला का चालत होत्या ते सांगतो. त्यावेळेला काँग्रेसचं भ्रष्टाचाराचा सगळा थैमान देशभर चालू होतं. लोक कफल्लक होऊन चाललेले होते. आणि त्याच्यामध्ये आधार काय? याच्या बघा, संविधानामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ आहे का? आहे का मला सांगा? संविधानात लाडकी बहीण लाडका भाऊ आहे का? पण संविधानात आरोग्य मोफत, संविधानात शिक्षण मोफत, दर्जेदार आरोग्य, दर्जेदार शिक्षण मोफत लिहिलेलं आहे किंवा नाही सांगा मला तुम्ही? आहे. मग ते दिलं तर त्यांनी कोणतं वेगळे पण केलं? हे यांनी द्यावं ना. यांच्यात हिंमत आहे तर सगळे सरकारी दवाखाने आम्हाला कॉर्पोरेट दवाखान्यांसारखे दवाखाने बनवून दाखवावे, चालवून दाखवावे, तिथं एम्प्लॉयमेंट जनरेट करावं, तिथल्या प्रत्येक काम करणाऱ्या माणसामध्ये मानव उत्थानाचा आणि मानवी सेवेचा अंश असेल अशा माणसांना नोकऱ्या द्या. तिथं पारदर्शकता ठेवा ना, तिथे स्वच्छता ठेवा, तिथे सगळा पारदर्शक कारभार ठेवा, द्या ना दर्जेदार आरोग्य सुविधा, द्या ना दर्जेदार शिक्षणाच्या व्यवस्था, करा ना सगळ्यांना KG to PG
सगळं शिक्षण मोफत करा, सगळ्या शाखांचं शिक्षण मोफत करा, सगळीकडे द्या स्वातंत्र्य, आम्ही नाही म्हणत नाही. म्हणून ते लाडके भाऊ आणि लाडकी बहीण आहे ना, हे लोकांना लाचखोर बनवण्याचे काम आहे, हे मी खूप धाडसाने म्हणतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका ज्या आहे ना, त्याच्यासाठी तुम्हाला मतदाराला ऑफिशियली लाचखोर बनवायचं आहे. हा एक निवडणुकीचा अजेंडा असू शकतो सर. हाच अजेंडा आहे. आणि हे सांगायला कोणी तत्ववेत्याची काहीच गरज नाही हो. शाळेतलं 5वीतलं पोरग पण सांगेल, ज्या शाळेत त्याला दर्जेदार शिक्षण मिळालेलं असेल अशातलंच 5वीतलं पोरग बरं का. ज्या शाळेतल्या 8वीतल्या मुलाला स्वतःचं नाव लिहिता येत नाही किंवा त्याच्या शाळेचं नाव वाचता येत नाही अशा पोराला नका विचारू बरं का. दर्जेदार शिक्षणावरनं सर मुद्दा मी बोलतो की एक तुम्ही लाईव्ह केलं होतं मागे, एक शाळा आहे, महानगरपालिकेची शाळा आहे, विद्यार्थ्यांना वाचताही येत नाही आणि दाखल्यांसाठी कुठेतरी पैशाची विचारणा केली जाते. जर पालक 300 रुपये मागत होते, ती होती आडगावची शाळा, महानगरपालिका शाळा क्रमांक 6, महानगरपालिका शाळा क्रमांक 6 नाशिक. त्या मुख्याध्यापिकेला पालकांनी मागच्या वर्षी पोरं काढणार होते, त्यांनी 1 वर्ष तिने मागितलं, विनंती केली, म्हणून पालकांनी तिच्यावर विश्वास ठेवून 1 वर्ष दिला तिला. 1 वर्षापासून ती तिथंच होती मुख्याध्यापिका. पण त्या नालायक मुख्याध्यापिकेनं काहीही दर्जा सुधरवला नाही, फक्त पाट्यात टाकल्या, पर्स आपली खाकोटीला टाकली की बोंबलत यायचं शाळेत आणि बोंबलत जायचं पाट्या टाकून शाळेतनं घरी, आणि पगार खायचा नुसता फुकटचा. एवढंच कार्यक्रम केला. मुलांच्या शैक्षणिक क्षमतांमध्ये कुठलीही वाढ झाली नाही, मुलं हुशार होऊ शकली नाही, मुलांसाठी तिने जीव काढला नाही, तिने तिच्या पगारासाठी आणि तिच्या नोकरीसाठीच पाट्या टाकल्या, हे सिद्ध झालं. आणि महानगरपालिकेच्या शाळेतला दाखला काढण्यासाठी 300 रुपयाची काही गरज नव्हती, तरी त्या नीच बाईनं 300 रुपये सुद्धा मागितले. उद्धटासारखी वागली, जसं तिच्या बापाची मनपा शाळा आहे, ती आमची नोकर आहे, तिला आम्ही पगार मोजतो. तर ती नोकर असताना सुद्धा ती पालकांवर मालकाच्या थाटामध्ये मगरुरी करत होती, पालकांना गुलाम समजत होती. त्यामुळे तिच्या नांग्यात ठेचाव्या लागल्या आम्हाला, तिच्या केंद्र प्रमुखाच्या नांग्यात ठेचल्या आम्ही. तोही नालायक उद्धटपणे बोलत होता. पण त्यांचा शिक्षणाधिकारी मात्र तिला माझ्या तोंडावर स्पीकर फोनवर तिला तोड 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 तोडलंय पाटील नावाच्या शिक्षणाधिकाऱ्यानं. आणि त्यांनी सांगितलं, जे समोर आलेलेत ना ते धंदेवाईक बाजारू भ्रष्ट राजकारणातला माणूस नाही आहे तो, त्याला खरंच मनपाच्या शाळांमधल्या मुलांच्या शैक्षणिक दर्जाबद्दल चिंता वाटते आणि तुम्हाला लाख लाख रुपये पगार आहे म्हणून तुम्ही काम केलं पाहिजे अशी त्यांची प्रामाणिक. शिक्षकही दर्जेदार नाही आहेत असं आपण म्हणू शकतो. नाही नाही नाही, मनपाचे शिक्षक जे आहेत ते चांगले आहेत, प्राचार्य चांगले आहेत, प्राध्यापक आपले मुख्याध्यापक चांगले आहेत, सगळं चांगलं आहे, फक्त कंटाळा आहे, आळस आहे, फुक्कट खायची सवय लागली, फुक्कट संस्कृतीचे ते पोसले गेलेले माणसं आहे आणि ते पोसले जातात फुकट आणि शोषण करतात समोरच्याचं, म्हणजे विद्यार्थ्याचं आणि पालकांचं. त्याची आम्हाला लाज वाटते, लाज वाटते, लाज वाटते. अशा शिक्षण क्षेत्रात असलेल्या शिक्षकांची, सुपरवायझरची, शिक्षणाधिकाऱ्यांची, मुख्याध्यापिकेची आम्हाला लाज वाटते. यावरती काही लिगल ऍक्शन झालेल्या नाहीयेत? नाहीच होत त्या लिगल ऍक्शन, कारण सगळेच उंदराला मांजर साक्ष आहे त्याच्यामध्ये. मला शिक्षणावर नाही का आठवलं, लोक कर्जबाजारी होत आहेत, शिक्षण देण्यासाठी लोक कर्जबाजारी होत आहेत आणि त्याच्यामध्ये काही खाजगी सावकार पण शिरलेले आहेत. आणि एज्युकेशनल लोन, काल डॉक्टरचा फोन आलाय मला एका नागपूरच्या, त्याचं MBBS झालेलं आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, चंद्रपूरचा आहे तो डॉक्टर, आणि कुठला तरी एक तालुका आहे, त्या तालुक्यातलं कुठलं तरी एक खेडं आहे, त्या खेड्यावरची बँक ऑफ महाराष्ट्र आहे, त्याचं एज्युकेशनल लोन त्या ब्रँचचं आहे आणि त्याच्या उरावर बसली बँक ऑफ महाराष्ट्र. सर जर बँक उरावर बसते तर खाजगी सावकार तर आपण गल्ल्या गल्ल्यांमध्ये खाजगी सावकार आहे सर, 2%, 5%, 10%, 20% पैसे वाटतात. शिक्षणामध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर एज्युकेशनल लोनची व्यवस्था करूनही जर पोरकेच असतील तर तुमच्या या व्यवस्थेवर असं म्हणायची वेळ येते. नॅशनलाइज बँकांमध्ये पोचलेले जे कर्मचारी आणि ब्रँच मॅनेजर आणि डायरेक्टर आहेत ना, सगळे संचालक आहेत ना, सगळे मॅनेजर्स आहेत ना, हे नीच आहेत, हलकट आहेत, देशद्रोही आहेत ते. आता एज्युकेशनल लोनच्या बाबतीत त्या MBBS झालेल्या मुलाला जर ते पिडत असतील तर खाजगी सावकारीचा विषय तर इतका महाभयंकर आणि भीषण आहे की त्याला काही लिमिटच नाही. आता तू सांगितल्याप्रमाणे 5%, 10%, 15%, 20%, अरे मी असं ऐकलं नव्हे तर अशा माझ्याकडे केसेस आलेले आहेत, आठवड्याला 10%.
10,000 रुपये घेतले ना तर आठवड्याला 1,000 रुपये पेड करायचे आठवड्याला. त्याच्यातले एकाने आहे ना 26 आठवडे पे केलेले आहेत. म्हणजे किती रुपये गेले त्याला? 10,000 26,000 260% तिथे झाले. 26,000 रुपये त्यांनी त्याला पेड केलेले. किती दिवसात? 26 आठवड्यात. 26 आठवड्यात जर 16,000 रुपये व्याज जात असेल, किती खतरनाक व्याजाचा दर आहे. 50% काय 100% काय. सर यातले काही सावकार वाटतंय तुम्हाला की समूळ नष्ट झालेत आपल्या ह्या? हो, आमची इतकी दहशत. तुम्ही कोणाचं नाव घेऊ शकता? खाजगी सावकारांनो, अवकातीत राहा. आम्ही येत आहोत आणि आम्ही बरेच देशोधडीला लावले, अजून बरेच देशोधडीला लावू. गावागावामधले ह्या सावकारांनी आहे ना अवकातीत राहावं. एकेकाच्या मागे लागणार निर्भय महाराष्ट्र पार्टी अतिशय निर्भयपणे आणि निडरपणे. आणि गोरगरीब जनतेला तुम्ही जे छळताय ना, तर तुमचं कंबरडं मोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणजे नाही सोडणार नाही, एकाला पण सोडणार नाही, काही संबंध नाही. आज खरं तर दुर्भाग्य आपलं नॅशनलाइज बँकांच्या अक्षम कारभारामुळं, नॅशनलाइज बँकांमधल्या भ्रष्टाचारामुळं, नॅशनलाइज बँकातल्या फुक्कट पगार खाऊन लोकांमुळं, अकार्यक्षम आणि कामचुक्कार लोकांमुळं आणि वरच्या भ्रष्टाचारी साखळीमुळं, नॅशनलाइज बँकांच्या ह्या अशा भंगार परफॉर्मन्समुळं कोऑपरेटिव्ह बँकांचा, पतसंस्थांचा आणि आता खाजगी बँकांचा जन्म झाला. ते माझ्या देशाचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे. आता ह्या खाजगी फायनान्स कंपन्या बचत गटांना सुद्धा फायनान्स करू लागल्यापासून आता गावातले बचत गटसुद्धा पठाणी वसुली आणि खाजगी सावकारी करू लागले. पतसंस्थांच्या आडून 10-10, 11-11 संचालक जे आहेत ते खाजगी सावकारी करतायत. कोऑपरेटिव्ह बँकेच्या आडून सुद्धा 10-10, 15-15, 20-20 संचालक खाजगी सावकार्या करतायत. त्यांचा नीचपणा वाढत चाललेला आहे आणि ही धोक्याची घंटा आहे. जनतेला भिकारी बनवण्याचं हे षडयंत्र आहे, ते आता ओपन आम्ही केलेलं आहे. जनतेनंच आता सावध होणं जरुरी आहे. सर मुद्दा फार छान बोलले तुम्ही. आता एक प्रश्न माझ्या मनात येतो, शेतकऱ्यांना जी कर्जमाफी दिली जाते, तुम्हाला असं वाटतं का त्यामुळे शेतकऱ्यांना एक सवय लागते की कर्ज आपलं कधी ना कधीतरी माफ होणारच आहे, त्यामुळे आपण ते भरायचं नाही आणि यामुळे एक अनियमितता तयार होते? किंवा तो शासनाचा नीचपणा आहे, नालायकपणा आहे. त्यांना तुम्ही हमी भाव जर दिला ना, शेतकऱ्याला त्याचा प्रोडक्टबद्दल जर भाव मिळाला ना, तर त्याला तो भिकच मागणार नाही, त्याला इंटरेस्टच नाही. सर जसं MRP आहे, जसं MSP ची डिमांड केली जाते, मिनिमम सेलिंग प्राइस, त्याच्याशी साधर्म्य राखणारी गोष्ट झाली पाहिजे. आणि त्याला त्याचा जो काही उत्पादन खर्च आहे ना, त्याच्यावर एक 30%, 40% जर नफा मिळाला तर मला नाही वाटत माझ्या देशातला शेतकरी हात पसरेल कोणापुढे. तुम्हाला वाटतंय सर ते करणं शक्य आहे? फंड आहे आपल्याला? हो, शक्य आहे, 100% शक्य आहे. त्याच्यामध्ये चोऱ्या करतायत हे, भ्रष्टाचार करतायत हे, आणि त्या चोऱ्या करायला मिळाव्या म्हणून, तो भ्रष्टाचार करायला मिळावा म्हणून शेतकऱ्याला कोणीही सपोर्ट करायला तयार नाही. हे उघड सत्य आहे आणि सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे. इतकी इच्छाशक्ती असलेला ना तर केंद्रात कृषी मंत्री मिळतो, ना तर राज्यात कृषी मंत्री मिळतो. कृषीच्या बाबतीमध्ये सगळे शेण खाऊ आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याला अशा पद्धतीचे कर्ज घ्यावे लागतात आणि कर्जमाफीची वाट बघत बसावी लागते. त्याच्यातही असे शेतकरी ज्यांच्यावर अन्याय होतो, जे शेतकरी खूप सिन्सिअर आहेत, ज्या शेतकऱ्यांचं नशिबाने ज्यांना खूप उत्पन्न पण मिळालं आणि त्यांना भाव पण मिळाला, असे कर्ज फेडणारे शेतकरी आहे ना बोंबलत बसतात बिचारे. ते म्हणतात चायला मी 6 महिन्यातच कर्ज फेडून टाकलं आणि माझ्या शेजाऱ्याचं 7 लाख रुपये कर्ज माफ झालं. बरोबर, अशा घटना घडतात. तर त्याच्यामध्ये ही या यंत्रणेची, या व्यवस्थेची नालायकी आहे आणि ती अतिशय शुद्ध नालायकी. यंत्रणा आपण म्हणतोय, तुम्हाला वाटतं सर सरकारी कार्यालयात आपली कामं होतात, वेळेवर होतात? अजिबात होत नाहीत. आणि मग तीच ती कुचकामी यंत्रणा जी आहे. आणि त्याच्यामध्ये दुःख काय आहे, त्याच्यामध्ये तुझा मावस भाऊ, माझा मावस भाऊ, तुमचा जावई, तुमचा साला, तुमचा मेवणा, तुमचे वडील, तुमची आई, तुमची मुलगी, तुमची सून, तुमची बहीण, तुमचा मेवणा, तुमचा दाजी, हेच तर ते चोर आहे ना. आपल्या इथं शासकीय यंत्रणांमध्ये कामाला काय आफ्रिकेतले लोक आहे का अरबस्थानातले लोक आहे का, युरोपातले लोक आहे का, अमेरिकेतले लोक आहे? आपलेच लोक आहे ना. देशद्रोही म्हणायला सुरुवात करा त्यांना. आपल्याला माहिती असतं ना, फुकटमध्ये जाऊन आलाय आज आणि 2,000 रुपये पगार मिळाला आणि 4,000 रुपये पगार मिळाला. 4,000 रुपये रोज पगार आहे ना या सरकारी नोकरांना. 2,000, 1,500 रुपये पगार आहे ना. 45,000 रुपये साध्या शिपुर्ड्याला पगार आहे. 1,500 रुपये रोज. त्याच्या बापाची चौथ आहे का फुकटचा पगार खातोय तो? यांचे वाबाडे काढा ना. असा शिपाई जो तिथं काम करत नाही, तंबाखू चोळत बसतो दिवसभर, आणि तो तुमचा जर जावई असेल, तुमचा दाजी असेल, तो तुमचा साला मेवणा असेल, त्याला देशद्रोही म्हणा ना. आणि या सरकारी यंत्रणेतला असा तुमचा दाजी, मेवणा, साला,
जावई सून कोणी असेल ना, डायरेक्टर असतील आणि त्यांना 4-4 लाख रुपये पगार आहे, असे IAS IPS IRS जे तुमच्या ओळखीचे तुमच्या नात्यातले जे फुकटचा पगार खाऊन राहिले वरनं करप्शन करून राहिले, यांना म्हणा ना देशद्रोही. त्यांना घरी बोलवू नका ना, त्यांना प्रतिष्ठा देऊ नका, त्यांना नाकारा, त्यांना वाळीत टाका. सरळ होतील, सुद्धा सारखे सरळ होतील. यांचा सामाजिक बहिष्कार व्हायला पाहिजे, यांचा कौटुंबिक बहिष्कार व्हायला पाहिजे, यांचा नातेवाईकांकडनं बहिष्कार व्हायला पाहिजे, यांचा त्यांच्या गावात बहिष्कार व्हायला पाहिजे, यांचा त्यांच्या समाजात बहिष्कार व्हायला पाहिजे. यांना देशद्रोही म्हणायला पाहिजे. यांच्या पोरांचे लग्न जमू दिले नाही पाहिजे, यांच्या पोरींचे लग्न जमू नाही दिले पाहिजे. आणि लोकांनी आहे ना परसेप्शनवर आणि नरेटिव्हजवर स्वतःचा बळी देऊन मतदान करू नये. जातपात धर्मपंथावर आधारित मतदान करू नये. जो प्रामाणिक असेल पण निवडून येणार नाही असं उगाच डोक्यात धरून त्याला मतदानच करायचं नाही. हा नालायकपणा लोकांनी बंद केला पाहिजे. आणि लोकांनी माणूस म्हणून मतदान केलं पाहिजे, भारतीय माणूस म्हणून मतदान केलं पाहिजे, प्रामाणिक म्हणून मतदान केलं पाहिजे. पैसे नाही घेतले पाहिजे. का बरं बदल नाही होणार? होतील ना बदल. पण जर तुम्हाला जर प्रामाणिकच व्हायचं नाही, पारदर्शकच व्हायचं नाही, तर मग ही देशाचं जे काही चाललेलं आहे ते बरोबर चाललेलं आहे. सिस्टीमवरती जो तुमचा असलेला द्वेष आहे तुम्ही अगदी प्रखर शब्दांमध्ये तो मांडता आहात सर. म्हणजे आम्हाला आज इथे बसून कळतंय की समाजामध्ये किती गोष्टींवरती काम करणं गरजेचं आहे. आता प्रत्येकजण स्वतःबद्दल विचार करतो की माझं शिक्षण झालं, मी जॉबला लागलो म्हणजे मी सुटलो. ती व्याख्याच बदलणं जरुरी आहे. आज यशाची व्याख्या काय माहिती का? प्रतीक ही जी काही कामं करतोय ना, आता भावेंची मुलाखत घेतो, हे रिकामटे काम आहे. हा जनतेचा आणि तुझ्या आई वडिलांचा आणि तुझ्या भाऊ बहिणीचा आणि तुमच्या दाजीचा आणि तुमच्या साल्या मेवण्यांचा माइंडसेट बदलेल कोण? तुमच्या मित्रांचा माइंडसेट बदलेल कोण? प्रतीकनी भावेंची इंटरव्ह्यू घेणं म्हणजे रिकाम्या चकाट्या पिटणे, लष्करच्या भाकऱ्या थापणे, हा माइंडसेट कोण बदलणार? प्रतीक केव्हा योग्य आहे माहिती का? प्रतीकनी बंगला बांधला ॲट द एज ऑफ 40. प्रतीकनी ॲट द एज ऑफ 40 मस्तपैकी 20 लाखाची कार घेतली, यशस्वीपणे EMI भरतोय, घराचे पण कारचे पण. मुलांचे शिक्षण चांगल्या सेंटा सुंटांच्या शाळेत इंटरनॅशनल शाळांमध्ये शिक्षण करतोय, त्यांच्या फिया वेळेवर भरतोय, बायकोच्या चांगल्या चांगल्या साड्या वेळेच्या आत मोठ्या मोठ्या साड्या घेतोय, 50-50 हजाराच्या 1-1 लाखाच्या बायकोच्या साड्या नथी सगळं घेतोय. तर प्रतीक यशस्वी, नाहीतर प्रतीक यशस्वी नाही. शाळेचा मुद्दा सर तुम्ही घेतला की आपली बरीचशी मराठी मंडळी आहे, त्यांची मुलं कुठे सेंट फ्रान्सिस, सेंट लॉरेन्स मध्ये अशा वेगवेगळ्या ज्या मिशनरी स्कूल आपण ज्याला म्हणू शकतो, खोटी प्रतिष्ठा, अशा एक ख्रिश्चन. आईला सांगायचंय माझं पोरग आहे ना सेंट थॉमस मध्ये, माझं पोरग सिम्बॉयसिसला आहे. खोटी प्रतिष्ठा, स्टेटस सिम्बल झालंय ते. आणि आज इतकी भयानक, मला लाज वाटते हे सांगायला की शिक्षणाच्या बाबतीत कसलं स्टेटस. सर यामध्ये असे मुलं आहेत लहान लहान ज्यांना सदा सर्वदा योग तुझा घडावा हे बोलता येणार नाही, पण तुम्ही त्यांना प्रेयर म्हणायला लावा. ही प्रेयर त्यांना शिकवली जाते सर. नालायक आईबाप आहेत ना, त्या बाळाची काय चूक आहे? हे नीच नालायक पालक आहेत, दुसरं कोणी नाही. जे तुला नापास समजतात ना, आणि जे भावेची इंटरव्ह्यू घेणारा प्रतीक नालायक असतो ना, त्या अवलादी आहेत या. अलग लक्षात. ज्यांना आपल्या देशाच्या संस्कृतीवर, आपल्या संस्कारांवर विश्वास नाही. माझी पोरगी मी सरकारी शाळेत शिकवली, CA झाली ती. मी स्वतः जिल्हा परिषदेचं प्रोडक्ट आहे, मी रयत शिक्षण संस्थेचं प्रोडक्ट आहे, ग्रांटेड शाळेचं प्रोडक्ट आहे. माझं काहीच वाकडं झालं नाही. मग कशाला पाहिजे तुम्हाला त्या मोठ्या मोठ्या शाळा? मोठ्या मोठ्या शाळा म्हणजे काय हो? नावं मोठ्या आणि फिया मोठ्या म्हणजे मोठं शिक्षण का? तिथलं पोरगं उद्धट होतंय, आईबापाशी नीट बोलत नाही ते. आपली जर पैदास खराब होत असेल तर या खोट्या प्रतिष्ठेच्या आहारी जाऊन तुम्ही काय काय करणार आहे? लग्न सुद्धा खोट्या प्रतिष्ठेच्या आहारी जाऊन होत आहेत. आज पोरांचे लग्न सुद्धा आहे ना, पोराचं पुरीशी, पुरीचं पोराशी लग्न होत आहे का? जॉबचं जॉबशी लग्न होतंय, पॅकेजचं पॅकेजशी लग्न होतंय, प्लॉटचं प्लॉटशी लग्न होतंय, शेतीचं शेतीशी लग्न होतंय, गाड्यांचं गाड्याशी लग्न होतंय, घरांचं घरांशी लग्न होतंय. मुलाचं मुलीची आणि मुलीचं मुलाशी होतंय का लग्न? नाही होते ना. प्रतिष्ठा पाहून लग्न होऊन राहिले ना. किती मोठी शोकांतिका आहे. आता माझी CA मुलगी आहे, मी एवढ्या चाटा मारून राहिलो, इथं गप्पा मारून राहिलो. फुकाच्या गप्पा होतील ना त्या, ज्या वेळेला मी माझ्या पोरीला CAच पोरगा पाहिल. मी माझ्या मुलीला सांगितलं माणसाशी लग्न कर, माणूस शोध माणूस. तुला जातीपाती धर्मापंथाचं कुठलंही बंधन नाही.
पण तो शेवटच्या क्षणापर्यंत तुला माणूस म्हणून भेटला पाहिजे आणि त्याला तू माणूस म्हणून भेटलेली पाहिजे. प्रत्यक्षात किती उतरेल मला माहीत नाही, पण माझी प्रामाणिक इच्छा आहे माझ्या मुलीनी माणसाशी लग्न करावं. खूप छान सर. हे जे विचार आहेत हे प्रत्येक घराघरामध्ये गेले पाहिजे सर. आता या पॉडकास्टच्या माध्यमातून पोहोचवा. नक्कीच आपल्या प्रेक्षकांपर्यंत हे सगळ्या गोष्टी पोहोचतीलच आणि अनेक लोक यातनं प्रभावित होतीलच सर. सर एक प्रश्न मला असा पडलेला आहे की निर्भय महाराष्ट्र पार्टी एवढी मोठी पार्टी चालवताय तुम्ही, पूर्ण वेळ इकडे देताय, फॅमिलीला वेळ दिला जात नाही किंवा कुठल्या धंद्याला बिझनेसला वेळ देत नाहीये, तर फायनान्शियली हे सगळं मॅनेज कसं होतंय सर? वय वर्ष 55 चालू आहे. खूप पैसा पाहिला. जिथे रस्ता तिथे दुकान, जिथे दुकान तिथेच मकान, अशी कन्सेप्ट राबवलेला आणि दिवसाला 2-2 लाख 2.5 लाख 3-3 लाखाचा गल्ला सांभाळलेला माणूस बोलतोय तुझ्याशी. भावे न्यूज एजन्सी आणि भावे प्लॅस्टो नावाचे माझे व्यवसाय होते. भावे न्यूज एजन्सीचे 4 डेपो होते. भावे प्लॅस्टोचे 24 दुकानं होते. 23 मार्चला जे लॉकडाऊन झालं त्या दिवसापासून पैशावरचा विश्वास उडाला आणि पैशाशिवाय तुम्ही जर चरित्र आणि चारित्र्य संपन्न असाल, तुम्ही पारदर्शक आणि प्रामाणिक असाल तर समाज तुम्हाला जगवतो. याच्यावरची जी काही माझी निष्ठा आहे ती वाढली, विश्वास वाढला नव्हे तो आता शतपटीनं वाढलाय. आणि 23 मार्च 2020 पासून मला जगवतो कोण आहे? अरे प्रतीक, तू जगवतोय मला. तुला वाटतंय तू इंटरव्ह्यू घेऊन आहे ना, काय करतोय माहिती आहे? मला अजून 10 वर्ष जगण्याची ऊर्जा देतोय. हे तुझ्याकडनं अप्रत्यक्षपणे होत असलेलं काम आहे, तुमच्या या सगळ्या टीमकडून होत असलेलं काम आहे. ही एक शाबासकीची थाप आहे. तुझ्या त्या विषयच संपला, मी च लावला बरं का, तर हे विषयच संपला हा जो कार्यक्रम आहे ना तुझा, बोला बेधडक, तर त्याला जरी तुम्हाला पहिला पाहुणा म्हणून जरी बोलवलेलं असलं ना, हा माझा सन्मान आहे आणि त्या सन्मानाबरोबरच मला 12 हत्तीचं बळ मिळते बाळा. नक्कीच नक्कीच सर. त्यामुळे पैसे विषय ना शून्य आहे, ते एक माध्यम आहे जगण्याचं. हे काही मी आध्यात्मिक प्रवचन वगैरे नाही देते, हे मी प्रॅक्टिकली तुला सांगतोय, हे मी रोज जगतोय. मला 70 वर्षाचा म्हातारा माणूस जेव्हा पाया पडतो ना माझ्या, आणि 80 वर्षाची म्हातारी जेव्हा पाया पडते ना माझ्या, रडायला येतं. बरं रडायला येतं. रडायला तुम्ही जर निष्कलंक आणि निष्कपट आणि निरलस मनाने जर काम करत असाल ना, तर समाजही तुम्हाला प्रचंड प्रचंड प्रेम देतो. तिथं पैशाची गरज पडत नाही. आज विचारशील तर 1 कोटी रुपयाचं कर्ज आहे बाळा माझ्यावर, आणि त्या निर्भय महाराष्ट्र पार्टीचं तो एवढा पसारा वाढला म्हणतो, तर ती काय बिन पैशाची वाढली का? अरे ती पैशानीच वाढली. बरोबर. पण पैसे कोणी दिले? समाजाने पैसे दिले, समाजातल्या धुरीणांनी पैसे दिले. मला खूप करप्टेड लोकांनी पण पैसे दिले बरं, त्यांचं पाप क्षालन व्हावं म्हणून. माझा निर्भय महाराष्ट्र पार्टी हा पक्ष असा इतका सर्वांग सुंदर आहे, जवळपास माझे 305 लोक 1100 रुपये भरून फाउंडर मेंबर झालेत. त्या बळावरच मी माझ्या पक्षाची स्थापनेचा कार्यक्रम करू शकलो, 1.5 लाख रुपये खर्चाचा. बरोबर. मी लोकसभेची निवडणूक लोकवर्गणीतनंच लढवली. लोकसभेचा सगळा खर्च लोकवर्गणीतनं केला. उद्याचा वर्धापन दिन सुद्धा लोकवर्गणीतनं होतोय, तिथे पैसे नाही लागत आहेत मला. आता राहिला प्रश्न माझ्या स्वतःच्या कर्जाचा. काय जेवढं कमवलेलं आहे तेवढं घरात आणि बंगल्यात आणि गाडीत टाकलेलं आहे ते विकून टाकायचं आणि देऊन टाकायचं सगळ्यांना. काय फरक पडतो? काहीच प्रश्न नाही. कारण इथं आलो भाडेकरू म्हणून आणि जाणार पण भाडेकरू म्हणून. ज्या वेळेला चितळीवरून इथं नाशिकला आलो त्यावेळेला पायात चप्पल नव्हती रे. काही फरक नाही पडत, चलत आहे. आणि ही जी वैराग्य वृत्ती आहे किंवा हे जे काय म्हणू आपण, त्यागाची भावना आहे ना, ही तुम्हाला समाजात जगून जगूनच निर्माण होते तुमच्यामध्ये. ती निर्माण झालेली. त्यामुळे काय फार मोठा यक्ष प्रश्न वगैरे नाही माझ्यासमोर काही. अँड आय एम हॅपी विथ दिस लाईफ. सर तुम्ही एकटे जे काम करताय, जर 1000 जितेंद्र भावे जर प्रत्येक शहरामध्ये तयार झाले किंवा 100 जितेंद्र भावे प्रत्येक शहरामध्ये तयार झाले, तर मला नाही वाटत की कुठेच भारतामध्ये भ्रष्टाचार नावाचं हे जे काही थैमान आहे ते उरणार नाही. नाही, हे खोटं आहे रे, असं काही नसतं. अनादी अनंत काळापासून सूर आणि असुरांचा इथे प्रभाव राहिला, वावर राहिला. फक्त त्याचा इम्बॅलन्स ज्या वेळेला होतो ना, त्यावेळेला माणसं जन्म घेत असतात, ते त्याच्यावर काम करत असतात. त्यामुळे ह्या 1000 जितेंद्र भावे 100 जितेंद्र भावे भाकड कथा आहेत, या येथील जन्माला. ते त्या वेळेला त्या नियतीला जर वाटलं तर नियती करून घेते या सगळ्या गोष्टी.
ओके. हा काही विषय नाही आणि माझा प्रयत्नच तेवढे 100 आणि 1000 जितेंद्र भावे नक्कीच तयार सर, तुमचा करण्याचा आहे. प्रयत्न- त्याच्यात यश येईलच नाही येईलच ते आपण काही फारसा विचार करायचा नाही. नेकी कर, दर्या में डाल और आगे चल. नाईस नाईस सर. सर आता आपल्या पॉडकास्टचं आपण समराईज करतोय लास्टला. एक त्याआधी आपण एक रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत. तर त्यामध्ये मी तुम्हाला काही नेत्यांची नावं सांगणार आहे आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटतं हे तुम्हाला एका वाक्यात किंवा एका शब्दात किंवा अगदी मोजक्या शब्दांमध्ये तुम्हाला ते सांगायचं आहे. तर सर पहिलं नाव आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. त्यांची आक्रमकता आवडते मला, त्यांची पारदर्शकता आवडते मला आणि 100 पैकी मार्क विचाराल तर 100 पैकी 55 मार्क देईन मी. ओके. सर दुसरं नाव आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. 45 मार्क. त्यांची आक्रमकताही चांगली आहे, पारदर्शकता फारशी नाही आहे. ते धंदेवाईक बाजारू भ्रष्ट पारंपरिक राजकारणच करतायत पण शेवटी ते प्रभाव टाकतायत. ते मुख्यमंत्री पण राहिलेले आहेत तर ह्या प्रचलित पद्धतीनुसार त्यांनी कॉन्कर केलेलं आहे. तिसरं नाव आहे सर उद्धव बाळासाहेब ठाकरे. देवेंद्र फडणवीसांपेक्षा 5 मार्क जास्त देईल मी. 45च्या ऐवजी 50 देईन. मृदुभाषी आहे, आक्रमकता जरी नसली तरी काम करण्याची इच्छा होती पण शरीराने साथ दिली नाही असं मला वाटतं आणि इतरांपेक्षा कमी चालू माणूस आहे आणि ओके फाईन. ओके. चौथा हे आहे माननीय शरदचंद्रजी पवार. बेरकी आणि खूप लोकांना गोंधळात टाकणारा, विचार करायला लावणारा असा नेता मिळाला. फक्त महाराष्ट्रीयन असल्याबद्दल मनामध्ये थोडासा एक कोपरा सॉफ्ट कॉर्नरमध्ये आहे माझ्या की या सगळ्या मातब्बरांना मात द्यायला तेवढं बेरकी व्हावं लागलं असेल तर थोडंसं क्षम्य आहे पण नको होतं त्यांनी तसं करायला. पारदर्शक राहिले असते तर बरं झालं असतं. ओके. प्रामाणिक राहिले असते तर अजून बरं झालं असतं. नाईस. पुढचे आहेत सर राजसाहेब ठाकरे. बोल घेवडे. तुम्ही पारंपरिक भ्रष्ट बाजारू राजकारणात होतेच ना तर मग तिथले जे काही प्रचलित पद्धती होत्या त्या स्वीकारलेल्याच होत्या त्यामुळे तुम्हाला वेगळं काहीतरी करायची काही गरज नव्हती. तुम्ही त्याच्यातच खूप ओतलं असतं अजून तर झालं असतं पण तसं नाही झालेलं दिसत. माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. 40. त्यांच्याबद्दल काही सांगाल सर? काय त्यांना परंपरेने जो वारसा मिळाला त्या वारशाप्रमाणे ते पुढे चाललेले पण यांच्यापेक्षा थोडीशी परखड आहे, थोडीशी प्रामाणिक आहेत, थोडीशी काकणभर जरा प्रामाणिक आहेत आणि स्पष्ट आहेत, पारदर्शक आहेत थोडीशी. त्यानंतर पुढचं नाव आहे रामदासजी आठवले. न बोललेलं बरं, नो कमेंट्स. ओके. मनोज जरांगे पाटील. प्राप्त परिस्थितीत मराठा समाजाला जे अपेक्षित आहे ते मांडणारा माणूस आहे, भांडणारा माणूस आहे त्यामुळे ते चुकीचे असं काही मला वाटत नाही. ठीक आहे, त्यांच्या पद्धतीनं चालू आहे. शेवटचं नाव घेतो सर राजाभाऊ वाजे. परिस्थितीनं पक्षांना मजबूर केलं आणि त्या मजबुरीतनं मिळालेला उमेदवार आहे आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा त्यांच्या कामी आली पण माझ्या नाशिकसाठी ते 5 वर्ष तितकेसे प्रभावशाली राहतील असं काही मला वाटत नाही. तरी आपण 35 गुण द्यायला हरकत नाही सर. लास्ट एक अजून आपला संपलेला आहे पण मी एक विचारतो. हेमंत गोडसे. हेमंत गोडसे म्हणजे न बोलणारा माणूस आणि स्वतःचा व्यवसाय चांगला समृद्ध करणारा माणूस, जनतेसाठी फक्त फोन उचलणारा माणूस आणि दिल्लीमध्ये राहण्याची सोय करणारा माणूस आणि जनतेच्या दाढ्या कुरवाळत गोड बोलत 10 वर्ष प्रवास पूर्ण केलेला माणूस. पण खासदारकीची माझी व्याख्याच वेगळी आहे, त्याच्यात ते काही सेट होत नाहीत. जीव जाईपर्यंत काम करणारी माणसं ही खासदार, आमदार, नामदार झाली पाहिजे. तसं होताना दिसत नाही. हे दुर्भाग्य आहे माझ्या राज्याचं, माझ्या शहराचं, माझ्या देशाचं. या सगळ्यांची जे नावं घेतले तर ओव्हरऑल मी सगळ्यांबद्दल समाधानी असं माझं काही मत नाही आहे. पण आता विचारलेल्या प्रश्नांची उत्तर जेवढे देता आले मला तेवढे मी दिले पण मी नाराजच आहे. सर खूप छान वाटलं, तुम्ही आमच्या विषय संपलाच्या मंचावर आलात आणि म्हणूनच या रॅपिड फायरचा सुद्धा विषयच संपला. बरोबर सर. इथे आपण विषय संपलाच्या बोल बेधडक सिरीजमध्ये पहिले पाहुणे म्हणून आलात म्हणून मी सर तुमचं खूप मनापासून स्वागत करतो सर. धन्यवाद. आणि तुम्ही जे बेधडकपणे बोललात ते आम्ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं कार्य करू. तर मी प्रतीक मेदने आणि आपण आपल्या विषय संपलाच्या
बोल बेधडक या पहिल्या एपिसोडचा समारोप इथे देत आहोत. जितेंद्र, बिफोर दॅट माझ्या मुलाखतीमध्ये माझ्या कोणाच्याही भावना दुखावण्याच्या अजिबात इच्छा आकांक्षा नव्हत्या. बोल बेधडकमध्ये आहे ना, विषय संपला हे जे 2 पंचलाईन होत्या त्या मला प्रभावित करणाऱ्या ठरल्या, म्हणून मी बेधडकपणे बोललेलो आहे. माझा कोणाचेही मन दुखावण्याचा अजिबात उद्देश नाही. कोणाचं दुखावलं असेल तर मला क्षमा करा. वंदे मातरम. येस, नमस्ते, वंदे मातरम. तर तुम्ही सर्वांनी हा एपिसोड आवर्जून बघा. विषय संपला, बोल बेधडक.